में बैठा जानकी बैठे मेरे सीने में बैठे मेरे सीने में बैठे मेरे सीने बोल जगदंबा माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की नम पार्वती पतये हर हर महादेव। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्ते शारदे देवी सरस्वती मति प्रदे वसत्वं मम जुहाग्रे सर्वविद्या प्रदा भव। उपस्थित सर्व सज्जन तथा भक्तिमती माता भगवंताच्या कृपेने संत महात्म्यांच्या आशीर्वादाने चालू असलेला हा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आई जगदंबेचा गौरव्य महोत्सव आपण सर्व गावकरी मंडळी मोठ्या श्रद्धेने निष्ठेने विश्वासाने भक्तिभावाने सुंदर असं नियोजन केलं। मधुकर महाराज रात्री अमोल महाराजांनी आमच्या जवळ सप्ताहाचं चांगलं कौतुक केलं किंवा खूप छान आहे, गाव छोटा आहे पण छोट्या गावामध्ये एवढा सप्ताह होणं आणि एवढ्या उन्हामध्ये एवढी उपस्थिती आणि तुमचं आदरातिथ्य तुमच्या गावातील तरुण हे सगळं पाहून येणारा प्रत्येक कीर्तनकार आपल्या गावाचं कौतुक करत आणि तुमच्या नियोजनाचं कौतुक करत आहे। आमचे हरिभक्त पारायण महाराज आई जगदंबेमुळेच वाचले, काय लागतं नाही तो हे व्हायला फार मोठा अपघात टळला आईच्या कृपेनं असं म्हणायला हरकत नाही। आई जगदंबा आपल्या भक्ताला सांभाळत असते, सांभाळलंच। कालच्या 2 प्रसंगामध्ये आपण पाहलो अफजल खानासारखा तो अफजल खान काही सामान्य योद्धा नव्हता, तो महान योद्धा होता, शक्तिशाली होता, शक्तीच्या बळामध्ये शिवरायांपेक्षा जास्ती नव्हता, पण आई जगदंबेच्या कृपेने शिवरायांनी त्याचा वध केला। आई जगदंबा धावून गेली आणि सिद्धी जोहार सारख्या शत्रूच्या वेढ्यातून सुखरूप शिवराय बाहेर पडले। आयुष्यभर शिवरायांनी मला मुद्दा एवढा बोलायचा आहे, 1.25 लाखाच्या फौजेमध्ये जाऊन शाहिस्ते खानाची फजिती केली। खरं सांगा शिवरायांची बुद्धिमत्ता किती विशाल असेल, काय धैर्य म्हणावं लागेल, काय शौर्य म्हणावं लागेल, हे सगळं आई जगदंबेच्या कृपेशिवाय शिवरायांना शक्य नव्हतं। आई जगदंबेची कृपा आणि शिवरायांची बुद्धिमत्ता या दोघांची सांगड आणि आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचा शिवरायांच्या पाठीमागे असणारा आशीर्वाद, असंख्य गोरगरिबांचा महाराजांना असलेला आशीर्वाद, असलेलं पाडवळ आणि मावळ्यांची निष्ठा या गोष्टीमुळे पन्हाळ्यातून सुटणं शक्य झालं, या गोष्टीमुळे अफजल खान संपवणं शक्य झालं आणि या गोष्टीमुळे 1.25 लाखाच्या फौजेत शिरून शाहिस्ते खानाला संपवणं शक्य झालं। जय शिवराय। एक भजन घेऊ एकदा आणि आजच्या व्याख्यानाकडे येऊ। कालचा आपला एक मुद्दा राहिला होता, मी थोडा धावता सांगितला शाहिस्ते खान प्रसंग। शाहिस्ते खान प्रसंग खूप मोठा आहे पण आजचा मुद्दा राहिला असता बाजूला, म्हणून मी थोडा एकदमच शॉर्टकट सांगितला। आजच्या मुद्द्याकडे आग्र्याहून सुटका। छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला का गेले आणि आग्र्याला कैद असताना महाराज माहेरात कसे निघून आले, आपण आग्र्याहून सुटका हा प्रसंग पाहू। एकदा एक भजन घेऊ आणि या प्रसंगाकडे येऊ। बोला
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय वा वा गंगाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय शिव नमः शिवाय शिव नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले 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 नमः शिवाय नमः शिवाय पार्वती पते हर हर महादेव की जय। आदिलशाही मोगलशाही या सर्वांनी शिवाजी महाराजांना मारण्याकरता खूप प्रयत्न केले,
पण जेवढे जेवढे सरदार पाठवले शिवरायांनी जिवंत परत जाऊच नाही दिले. कारतलब खान, नामदार खान, शाहिस्ते खान, इनायत खान, जसवंत सिंह राठोड इत्यादी दिल्लीच्या सरदाराची महाराजांनी दानादान उडवली. मोगली दरबारात मोठमोठ्या पदव्या धारण करणाऱ्या नामवंत सरदारांच्या पुढे शिवाजी ही 3 अक्षरे काढली की त्यांच्या तळपायाखाली मातीच राहत नव्हती. हा धाक आणि हा वचक महाराजांनी त्यांच्यावर ठेवला होता. पण औरंगजेबाला हे पटेच ना की अरे हा शिवाजी दिल्लीच्या अफाट फौजेपुढे आणि प्रचंड तोफांपुढे कसा टिकतो. लाखाहून जास्त फौज असणाऱ्या शाहिस्ते खानाला याने पळताभुई कमी केली, बोट तोडली. काय तमाशा लावला हा. मी याला याचे स्वराज्य नाही मिळू देणार हा त्या औरंगजेबाचा निश्चय होता. म्हणून तो आपल्या सरदारांना स्वराज्यामध्ये पाठवत होता. सह्याद्रीच्या हृदयात जागृत झालेला ज्वालामुखी विझवण्याचा तो प्रयत्न करत होता. पण मात्र स्वतः महाराष्ट्रात येऊन औरंगजेब झुंजायला तयार नव्हता. कारण अफजल खान, शाहिस्ते खान या सर्वांची उडालेली दैना त्याला बिचकावत होती की गड्या हे सोपे नाही रे. अरे मराठ्यांची किल्ले आणि मराठ्यांची मन जिंकणं फार अवघड. 4 फितूर मराठे तुला सामील झाले म्हणून अस्सल महाराष्ट्र तुला सामील झाला. तू असे समजू नको. तू झुंज पण दिल्लीत बसून. तेथूनच तुझे चमचे पाठवीत जा. आणि जेव्हा कधी तुला महाराष्ट्रात यायचे असेल तेव्हा अशा तयारीने ये की इथंच लढायचे, इथंच मरायचे. अरे महाराष्ट्रात येशील तेव्हा दिल्लीच्या लाल किल्ल्याचा आणि मोगल साम्राज्याचा वसियतनामा तयार करून घेऊन ये. कारण औरंगजेबा अरे आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाऱ्यांच्या त्यांच्या वाटेवर जाऊन त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा आमचा इतिहास आहे. म्हणजे औरंगजेब महाराष्ट्रामध्ये येण्याकरता भीत होता. याच्यामध्ये तीळ मात्र ही शंका नव्हती. पण आता शिवरायांवरती कोणाला सोडावे या विचारात औरंगजेब होता. मोगली दरबारात माणसाचा तोटा नव्हता. पण शिवाजी राजाच्या हातून मार खाणार नाही, पटकन पळून येणार नाही असा कोणीतरी त्याला सरदार पाहिजे होता. आणि मग त्याला अशाच एका महापराक्रमी सरदाराची आठवण झाली. राजा जयसिंह म्हणजे जयपूरच्या कछवाहा राजपूत कुलातील अतिशय थोर सेनापती. गंभीर प्रकृतीचा, भारदस्त वागणुकीचा, प्रौढ वयाचा, प्रचंड अनुभवाचा, तिखट शौर्याचा, कुशाग्र बुद्धीचा, यशस्वी समशेरी पुरुष म्हणजे मिर्झा राजा जयसिंह. मिर्झा राजा जयसिंह हा वयाच्या 8व्या वर्षी जहागीर बादशाहच्या फौजेत दाखल झाला होता. आजचे त्यांचे वय होते 55 वर्ष. म्हणजे एकूण 47 वर्ष मिर्झा राजा मोगलांकरता शिरतळ हातावर घेऊन लढत होता. औरंगजेब बादशाह झाला तेव्हा मिर्झा राजांनी पाठिंबा दिला म्हणून औरंगजेब बादशाह होऊ शकला. नाहीतर मिर्झा राजे स्वतः बादशाह होऊ शकले असते. ते सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं, तो पराक्रम त्यांच्या जवळ होता. पण ते कृत्य म्हणजे स्वामीद्रोह ठरेल. ते करायला आपण काय शिवाजी आहे. मिर्झा राजे जसे शूर होते ना, ऐका, मिर्झा राजे जसे शूर होते, राजा जयसिंह जसा शूर होता तसा हुशार होता. अनेक भाषा मिर्झा राजा जयसिंहाला सफाईनं बोलता येत होत्या. फारसी, तुर्की, उर्दू, डिंगल ह्या भाषा मिर्झा राजाच्या जिभेवर हव्या तशा नृत्य करत होत्या. गोड बोलत होते मिर्झा राजे, गोड. काश्मीरी गुलाबाच्या मुरलेल्या गुलकंदाप्रमाणे मिर्झा राजे गोड बोलत गोड हसत. ओ साक्षात रामप्रभूचे वंशज होते ते. अख्ख्या भारताच्या महाराजांच्या समोर नतमस्तक व्हाव्या ते आता दुसऱ्या समोर खाली माना घालून उभे राहत होते. राजा जयसिंह. औरंगजेबाचा दरबार भरला. ऐका, औरंगजेबाचा दरबार भरला आणि औरंगजेब म्हणतो, ये बगावतखोर डरपोक सिवा मुगल सल्तनत को चुनौती दे रहा है. मुगल सल्तनत के कई किलों पर इसने अपना कब्जा पा लिया. सूरत की लूट की, सूरत को बदसूरत कर दिया. ऐसा करके इसने शाही अपराध किया है. इसीलिए सिवा को शिक्षा होनी चाहिए और शिवाजी राजा की शिक्षा है मृत्यु दंड. मुझे पता है हमारे दरबार में कई ऐसे शमशेर बहादुर है जो सिवा को मार सके, लेकिन ये काम मैं किसी और पर नहीं सौंप सकता. ये काम करेंगे राजा जयसिंह. तुम सिवा को मारने जाएंगे. राजा जयसिंह म्हणतो, हुजूर हुकूम की तामील होगी. हुजूर वो दिन अब दूर नहीं
जब शिवा आपके सामने घुटनों पे रेंगता हुआ हाजिर होगा। औरंगजेब म्हणतो यही उम्मीद थी हमें राजा जयसिंह आपसे, आज से हम तुम्हें मिर्जा का खिताब देते हैं। मिर्जा, मिर्जा का मतलब है शहजादा। आज से आपका दर्जा हमारे शहजादे के बराबर होगा। मिर्जा राजा म्हणतो हुजूर इतनी इज्जत इतना सम्मान आज तक हमें नहीं मिला। औरंगजेब म्हणतो लेकिन अब हमारी इज्जत आपके हाथों में है। आप शिवा को मारने जाएंगे और आपके साथ जाएंगे दिलेर खान। तुम मिर्जा राजा के साथ जाओ। कोणाला? दिलेर खानाला। दिलेर खान तुम मिर्जा राजा के साथ जाओ। दिलेर खान म्हणतो हुजूर ये बंदा हमेशा आपकी खिदमत में हाजिर है। आणि मग ज्या वेळेला सर्व सरदार, बघा औरंगजेबाची नीती बा कशी होती, जेव्हा सर्व दरबार समाप्त झाला म्हणजे सर्व सरदार निघून गेले, त्यावेळेला औरंगजेबाने दिलेर खानाशी फक्त एकांतामध्ये बोलणी केली। एकांतामध्ये दिलेर खानाशी औरंगजेब म्हणतो दिलेर आप हमारे अपने हो दिलेर, पूरा एतबार है हमें आप पर, इसलिए दिलेर खान तुम पर 2 जिम्मेदारियां मैं देता हूं। पहला काम तो शिवा को खत्म करना है, लेकिन दूसरा काम मिर्जा राजा जयसिंह पर नजर रखो, क्योंकि शिवा और मिर्जा दोनों एक है, दोनों का भगवान एक है, दोनों का धर्म एक है। फितूरी हो सकती है दिलेर खान, हमें शिवा का मुल्क नहीं चाहिए, कोई दिलचस्पी नहीं हमें शिवा के मुल्क में, हमें तो शिवा की जान चाहिए। कुछ भी करो मगर शिवा को मारो। अगर आपने ऐसा किया ना दिलेर खान, तो हम आपका ऐसा सम्मान करेंगे जो आज तक मुगल दरबार में किसी का भी नहीं हुआ होगा। हमें शिवा की जान चाहिए, कुछ भी करो मगर शिवा को मारो। जी म्हणून दिलेर खान तिथून निघून जातो, जी हुजूर म्हणून निघून जातो। अशा प्रकारे मिर्झा राजे जयसिंह आणि दिलेर खान या दोघांवर आता ही मोहीम सोपवली। मिर्झा राजे जयसिंह आणि दिलेर खान दोघंही मोठे शूर धाड, यांच्यासोबत जबरदस्त खान, बरकताज खान, कुबाहत खान, कुतुबुद्दीन खान, दाऊद खान कुरेशी, शेखजादा, मुल्ला, याहिया, नवाया, जानीबेग, गाजीबेग, बक्षी, बांदीर बख्तियार, सुजेसिंह बुंदेला, पुरणबन बुंदेला, किरत चकचवा, राजा नरसेगौड, उदयराज मुन्सी, निकाला मुन्शी, मिर्झा राजा, हे असे एवढे मोठमोठे सरदार यांच्या संगतीला दिले। आणि अशा सेना सागरांना घेऊन मिर्झा राजा जयसिंह आणि दिलेर खान हे दोघंही महाराष्ट्रामध्ये आले शिवाजी महाराजांचं स्वराज्य नष्ट करण्याकरता, स्वराज्य नष्ट करण्याकरता। मिर्झा राजे म्हण अरे हे एवढी सेना सागर पाहून तर स्वराज्यातले लोक म्हणायला लागले संपले, शिवाजी महाराज संपले, जिवंत नाही तर मुडके तरी आता बादशाह समोर पेश होणार। कारण मिर्झा राजे म्हणत होते की मी माझं बळ, शौर्य, ऐश्वर्य सर्व पणाला लावून मी त्या शिवाजीच्या बंडाचा बिमोड करेल असं मिर्झा राजे म्हणत होते। पण मिर्झा राजाला हे चांगलं माहिती होतं की शिवाजी महाराजांना संपवण्याकरता आतापर्यंत गेलेले अफजल खान, शाहिस्ते खान या सर्वांची शिवाजी महाराजांनी कशी दैना उडवली हे मिर्झा राजाला चांगलं माहिती होतं। म्हणून शिवाजी राजा मारल्या जावा, पकडल्या जावा याच्याकरता मिर्झा राजांनी सगळ्यात पहिल्यांदा कोणतं काम केलं असेल तर ते कोटीचंडीचे होम, हवन, जप, तप, अनुष्ठान केले। कशा करता शिवाजी राजा मारल्या जावा। अरे म्हणजे ज्या राजाच्या हृदयामध्ये तुळजाभवानी जगदंबा आहे, ज्या राजाच्या कमरेच्या खड्गामध्ये देवीचा वास आहे, त्या राजाला मारण्याकरता मिर्झा राजांनी देवीला साकडं घालावं। म्हणजे काय म्हणावं मिर्झा राजाला आणि काय म्हणावं त्यांच्या भक्तीला। अरे सगळ्यांनी जर साथ दिली असती ना या भारताला कधी पारतंत्र्याचे दिवस पाहावेच लागले नसते। त्यावेळी इतिहासकार लिहून ठेवतात जोधपूर, जयपूर आणि उदयपूर येथील जर लोक एकत्र आले असते तर दिल्लीचं तख्त पालत करण्याची शक्ती यांच्यात होती। पण दुर्दैव आपलं म्हणावं लागेल की आपण एक संघटित होत नव्हतो, हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे। आपण आपसी मतभेदामध्ये आणि परक्यांना मोठं करण्यामध्ये आपण आपली शक्ती खर्च करत होतो आणि तोच प्रसंग त्यावेळेला होत होता। 10 फेब्रुवारी 1665 ला मिर्झा राजे औरंगाबाद पर्यंत पोहोचले। आता पुन्हा एक प्रचंड उलटी लाट शिवाजी महाराजांच्या अंगावर येत होती। पहिले अफजल खानाची लाट आली, पहिले फत्ते खानाची लाट आली, अफजल खानाची लाट आली, सिद्दी जोहरची लाट आली, शाहिस्ते खानाची लाट आली। आता मिर्झा राजा जयसिंह आणि दिलेर खान हे दोघं आले होते। आता पुन्हा एक प्रचंड उलटी लाट शिवाजी महाराजांच्या अंगावरती येत होती। अरे उलट्या लाटांशी आणि उलट्या वाऱ्याशी महाराज नेहमीच झुंजत होते, पण तरीही कोणाची मदत नव्हती।
महाराजांच्या जीवाला तर जणू विश्रांती सोसवत नव्हती, विश्रांती नव्हतीच. कायम शिवरायांचं जीवन म्हणजे कायम मृत्यूच्या ओठावरून खेळणारं जीवन. मृत्यूने जर फक्त असं जीभ जरी फिरवली असली, अरे कोणत्या प्रसंगामध्ये मारण्यात जाणार थोडीच माहिती होतं. सगळे प्रसंग प्राणघातक प्रसंग होते. 5 लाखाच्या फौजेत शिरून शाहिस्ते खानाला संपवणं म्हणजे काय एवढं सोपी होतं? अफजल खानासमोर एकदम निशस्त्रीय होऊन उभं राहणं हे काय कमी धाडस म्हणावं लागेल? 40,000 फौजेतून सुखरूप बाहेर पडणं हे काय मृत्यूच्या जबड्यातून बाहेर पडण्यासारखं होतं. आणि आता हा मिर्झा राजा जयसिंग आला होता. शिवाजी महाराजांच्या जीवाला विश्रांती एक क्षणही नव्हती. एक क्षण कायम स्वराज्याचा विचार, कायम शत्रूशी झगडणं आणि प्रजेला देखील सुखात ठेवणं. शिवाजी महाराजांनी जगाला दाखवून दिलं की ज्या माणसाने उत्तुंग ध्येय प्राप्त करण्यासाठी, ज्या माणसाने उत्तुंग ध्येय प्राप्त करण्यासाठी पुढे पाऊल टाकलं, त्या माणसाला जीवनामध्ये 3 अक्षरं पाहायला मिळत नाहीत. मी काय वाक्य बोलतो एवढं वाक्य सगळ्यांनी लक्षात ठेवा. ज्याला फक्त येरे हरिण देरे पलंगावरी, ज्याले फक्त बापाच्या पीठावर काय काय बापाच्या इस्टेटवर मजा मारायची असते, त्याचा विषय नाही मी बोलत. पण ज्या तरुणाने काहीतरी डोळ्यासमोर ध्येय ठरवलं, त्या तरुणाला आयुष्यामध्ये 3 गोष्टी पाहायला मिळत नाहीत, 3 अक्षरं पाहायला मिळत नाहीत. विश्रांती आणि स्वराज्य स्थापना हे तर महाकठीण ध्येय होतं. कायम कायम शिवरायांचं जीवन धावपळीचं. मिर्झा राजा जयसिंह आणि दिलेर खान असे 2 जण आले होते शिवरायांना मारण्याकरता. पण असं म्हणतात, अशी एक म्हण आहे, तुमच्या गावात आहे का बळीराम भाऊ? अशी म्हण असं म्हणतात की बा आचारी जास्त झाले की भाजी खूप चांगली होती. हुकली आहे ना म्हण? अशी म्हण आहे, आचारी जास्त झाली की भाजी बिघडते. तसाच प्रकार इथं घडला, तसाच इथं घडला. मिर्झा राजांचं म्हणणं वेगळं आलं, म्हणजे शिवाजी महाराजांना मारण्याकरता मिर्झा राजांचं म्हणणं वेगळं आलं आणि दिलेर खानाचं म्हणणं वेगळं आलं. मिर्झा राजे म्हणतात दिलेर खान, शिवाजी के किल्ले शिवाजीला पकडायचं असेल तर पहिल्यांदा आपण त्याचा मुलूक जिंकू. किल्ले डोंगरी किल्ल्यावरती जाणारं रसद आपण बंद पाडू, म्हणजे डोंगरी किल्ले शरण येतील. शिवाजी राजा मग शरण येईल. त्याचे गावं लुटू आपण, त्याचे गावं जळू, प्रजेला छळू. प्रजेला छडलं की हा राजा शरण येईल. पण दिलेर खान म्हणते नाही मिर्जाजी, नहीं मिर्जाजी, हम पहले शिवाजी के किले जीत लेंगे, पहले शिवाजी के किले जीत लेंगे, उसके बाद शिवा अपने आप हाथ में आ जाएगा. मिर्झा राजे म्हणतात दिलेर खान, शिवाजी के किले जीतना इतना आसान नहीं है. जरा पीछे मुड़कर इतिहास देखो. शाइस्ते खान को चाकन का किला जीतने के लिए पूरे 55 दिन मारे पूरे 2 महीने लगे थे. वो भी 300 मराठे 21,000 मुगलों के खिलाफ लड़ते रहे. मतलब जो गलती शाइस्ता खान ने की वही गलती तुम फिर दोबारा करना चाहते हो. दिलेर खान म्हणतो नहीं मिर्जाजी, वो शाइस्ता खान की गलती थी, वो समय निकालना चाहते थे, लेकिन अब हम किले लेंगे, वो भी चुटकी भर समय में किले जीत लेंगे, चुटकी भर. मिर्झा राजे म्हणतात दिलेर खान, ये चुटकी का समय कितना होगा, चुटकी भर या साल भर? दिलेर खान म्हणतो बस चुटकी भर, 5-7 दिन में मैं पुरंदर जीत लूंगा. उसके बाद तोरना, कोंडाना, खंडागड़ा, लोहगढ़ एक एक करके राजा जी मैं शिवा के सब किले जीत लूंगा. उसके बाद खुशियां सरस पर होगी, चर्चे अर्श पर होगी, एक जंग अदा होगी, एक सितारों में चमक होगी, चांद भी चमकता होगा. मिर्जा जी कितनी खुशी होगी जब वो काफर शिवा मेरे हाथ में होगा. मिर्झा राजे दिलेर खानाले म्हणतात दिलेर खान, दिन में ख्वाब देखना बंद करो. शिवाजी के किल्ले जितना इतना आसान नहीं है. एक काम कर. मिर्झा राजे हुशार होते बरं. मिर्झा राजे म्हणतात दिलेर खान, शिवाजीचा राजाचा प्राण त्याच्या किल्ल्यात नाही, त्याच्या माणसात आहे. काय वर्म ओळखलं मिर्झा राजांनी. मिर्झा राजे म्हणतात दिलेर खान, शिवाजी राजाचे कितीही किल्ले जिंकले तरी शिवाजी राजा आपल्याला शरण येणार नाही. पण त्याच्या माणसाला छडलं, त्याच्या रयतेला छडलं की तो राजा शरण आल्याशिवाय राहणार नाही. कारण शिवाजी राजा एखाद्या वेळेला शत्रूकडून झालेला पराभव स्वीकार करेल, पण रयतेच्या डोळ्यातील अश्रूंनी तो पराभव स्वीकार करू शकणार नाही. त्याच्या रयतेला छडलं, गोरगरीब जनतेला छडलं की हा राजा शरण आल्याशिवाय राहणार नाही.
काय मिर्झा राजे हुशार सेनापती होते ना. अरे दिलेर खानाचा पायगुंता त्यांना अटकावला नसता तर त्यांनी इतिहासामध्ये याच्यापेक्षा सुद्धा एक उच्च नीती रणनीती वापरून इतिहासामध्ये एका उच्च थोर सेनापतीची नोंद केली असती. पण दिलेर खानाचा पायगुंता त्यांना अटकावला होता औरंगजेबाने. आणि झालं तसंच महाराज, झालं तसंच. दिलेर खानाचं म्हणणं होतं किल्ले जिंकू. दिलेर खानानं पुरंदर किल्ल्यावर आक्रमण केलं. पुरंदर गडाच्या रक्षणासाठी मुरारबाजी खर्च पडले होते. पुरंदर गडाच्या रक्षणासाठी मुरारबाजी खर्ची पडले. आणि इकडे मिर्झा राजांनी आपल्या फौजा स्वराज्यामध्ये पाठवल्या. आपल्या फौजा स्वराज्यामध्ये पाठवल्या. मग स्वराज्यामध्ये जाळ पोळ लूट मार संसाराची माती शेतीची माती करून टाकायला सुरुवात केली. असंख्य गोरगरिबांचा संसार उद्ध्वस्त झाला. अनेक माही बहिणीच्या कपाळावरचं कुंकू पुसल्या गेलं. आलेलं शेतामध्ये आलेलं उभं पीक कापून टाकलं. उरलेल्या गावाला आग लावायची. एवढा अत्याचार आणि अत्याचार करायला सुरुवात केली. पण अशा संकटातही महाराज छातीवर हात ठेवून शत्रूला सांगत होते, अरे या पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठीच मी या ठिकाणी जन्माला आलो आहे. या पृथ्वीचे रक्षण करणे माझे परम कर्तव्य आहे आणि ते बजावण्यास मी कधीही चुकणार नाही. कारण शिवरायांचा प्रयत्न होता गेल्या 500 वर्षात उत्तर हिंदुस्थानात जे घडले नाही ते दक्षिण हिंदुस्थानात घडून दाखवावे आणि या सदाचाराच्या संस्कृतीच्या मानवतेच्या रानटी वैरांना त्यांच्या उन्मत्त सिंहासनात त्यांच्या तंगडीला धरून त्यांच्या उन्मत्त सिंहासनावरून त्यांना खाली ओढावे अशी प्रचंड महत्वाकांक्षा महाराजांनी आपल्या सिंह हृदयात धरली होती. म्हणून महाराज पुरुष प्रयत्नांची पराकाष्ठा मांडली होती शिवरायांनी. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरातून अरे फुलत्या जवानीचे हजारो जवान जय भवानी हर हर महादेव म्हणून या स्वराज्याच्या यज्ञामध्ये आपल्या प्राणाची आहुती देत होते. आणि मिर्झा राजे मात्र गोरगरीब शेतकऱ्यांच्या झोपड्या जाळीत होते. शिवाजी महाराजांना वाटलं काय करावं तरी काय. अरे मिर्झा राजाला काय करावं तरी काय. शेवटी शिवाजी महाराज चिंताक्रांत झाले. काय करावं. हे मोगल इथल्या माय बहिणींच्या कपाळावरचं कुंकू पुसत आहे. शेतकऱ्याची पिकं लुटतात. उभा आलेलं पीक कापून नेतात. एवढा अत्याचार करावा यांनी. शिवरायांना वाटलं आपण एक पाऊल मागे आलेलं बरं. शिवरायांना असं वाटलं मिर्झा राजे आपले आहे, म्हणजे आपले आहेत ना. मिर्झा राजे कोण होते? हिंदू होते ना. मिर्झा राजे आपले आहेत. जरी ते मोगलांचे सेवक असतील तरी ते आपले आहेत, म्हणजे हिंदू आहेत. त्यांच्यामध्ये थोडा तरी आपलेपणाचा ओलावा असेल. रामकृष्ण. त्यांच्यामध्ये थोडा तरी आपलेपणाचा ओलावा असेल. पण तो ओलावा नेमका कितपत आहे हे तपासून पाहावं म्हणून शिवाजी महाराजांनी काय केलं, मिर्झा राजांना एक पत्र लिहिलं. थोडं लक्ष देऊ नये का. शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांना पत्र लिहिलं की यांच्यात आपलेपणाचा ओलावा किती आहे हे पाहण्याकरता. आणि पत्र लिहिण्यामागे पाठीमागचा शिवाजी महाराजांचा हेतू असा होता की स्वराज्यावर आलेलं हे मोगली आक्रमण विजापूरकरांवर ढकलून द्यावे आणि त्या निमित्तानं मिर्झा राजांचं मन जिंकावं, हा शिवरायांचा आणखी हेतू होता दुसरा. शिवरायांनी एक पत्र लिहिलं, ते आपल्या कर्माजी नावाच्या जासुदाच्या हाती दिलं. हा कर्माजी 11 कोसाचं अंतर काढून मिर्झा राजांच्या छावणीमध्ये आला. शिवरायांकडून कोणीतरी पत्र घेऊन आलं. वर्दी दिल्यानंतर मिर्झा राजांनी परवानगी दिली. कर्माजी नावाच्या जासुदाने मिर्झा राजांच्या हाती पत्राची थैली दिली. पत्राची थैलीमध्ये शिवाजी महाराजांनी लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये शिवाजी महाराजांनी लिहिलं होतं मिर्झा राजांसाठी की ये बंदा बादशाह का नौकर है. शिवरायांनी लिहिलं होतं पत्रामध्ये, ये बंदा बादशाह का नौकर है, छोटा जरूर हो तो भी मुझसे बादशाह का बहुत बहुत फायदा होगा. दक्कन के पहाड़ी मुल्क में यदि आप बीजापुर के आदिलशाही पर कब्जा करने का इरादा करें तो आपकी फतेह होगी और बंदा भी खावान की खिदमत में हाजिर है, असं पत्रामध्ये होतं. आता हे शिवरायांची खेडी होती बरं. शिवराय काय खरंच नोकर होते काय? म्हणजे शिवरायांचा हेतू असा होता की स्वराज्यावर आलेलं हे जे सैन्य आहे हे विजापूरकरांवर ढकलून द्यावं, हा हेतू होता पत्रामागचा. मिर्झा राजे हुशार होते. मिर्झा राजांनी पत्र वाचलं, समजून घेतलं आणि कोणताही उतावीळपणा न करता, औरंगजेब उतावीळ झाला होता. जसं भेट घ्यायची शिवाजी महाराजांनी म्हटलं, औरंगजेब अफजल खानाला असं वाटते मी कधी भेट घेतो कधी नाही, कधी भेट घेतो कधी नाही. तो उतावीळ झाला होता. पण मिर्झा राजे हुशार होते, ते उतावीळ नव्हते.
मिर्झा राजांनी पत्र वाचलं, समजून घेतलं आणि कोणताही उतावीळपणा न करता त्या पत्राचं उत्तर म्हणून एक दुसरं पत्र लिहिलं. ते पत्र शिवाजी महाराजांकडे पाठवलं. शिवाजी महाराजांनी पत्र उघडलं. त्याच्यामध्ये मिर्झा राजांनी लिहिलं होतं की बादशहाची फौज आकाशातील ताऱ्यांप्रमाणे असंख्य आहे. तुमचा पाडाव करण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलो आहे. आमच्या घोड्यांच्या टापाखाली कसल्याही मुलखाची माती होऊ शकते. शिवाजी राजा, तुम्हाला जर तुमचा प्राण वाचवायचा असेल तर तुम्ही बादशाहचे गुलाम म्हणून तुम्ही आम्हाला शरण या, तर आणि तरच प्राण वाचेल. पत्रातील हे शब्द वाचता बरोबर शिवाजी महाराजांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. कारण यातला एक एक शब्द सत्वहीन, स्वाभिमान शून्य, गुलामगिरीचे विष मिर्झा राजांच्या रोमात भिनले होते आणि जणू काही त्यांना त्या गुलामगिरीच्या मध्येच त्यांना धन्य वाटत होते. अरे कोणीकडे महाराणा प्रताप आणि कोणीकडे मिर्झा राजे. एकाच स्मरण स्वराज्याला ऊर्जा देते आणि दुसऱ्याच शिवरायांना मिर्झा राजांचा खूप राग आला. पण शिवाजी महाराज राग येऊन करणार काय. सगळी दातखम शांती चालू होती. दातखम शांती कशाला म्हणतात. दातखम शांती म्हणजे एखाद्या वेळेला मोबाईल पाहत असताना, एखादं भजन कीर्तन पाहत असताना एखादी ऍडव्हर्टाईज येते. ते सेकंद पूर्ण होईपर्यंत आपण ते डिलीट लवकर पुढे घेऊ शकत नाही. बरोबर आहे की नाही. नाईलाज असतो तसं शिवाजी महाराजांना नाईलाज असतो, शांती ठेवावी लागत होती. पर्याय काय करणार. शिवाजी महाराजला आणखी एक पाऊल आपण मागे आलेलं बरोबर. शिवाजी महाराज आणखी थोडेसे मागे आले. शिवाजी महाराजांनी परत मिर्झा राजांना एक पत्र पाठवलं. परत दुसरं पत्र पाठवलं की ठीक आहे, मी तुम्हाला माझ्यातले काही किल्ले मी तुम्हाला द्यायला तयार आहे. मी खंडणी द्यायला तयार आहे. शिवाजी महाराज एवढे लवले पण मिर्झा राजे लवायला तयार नव्हते. त्यांनी सरळ उत्तर पाठवलं. आमचं उत्तर कायम आहे. तुम्हाला जर तुमचा जीव वाचवायचा असेल तर तुम्ही बादशाहचे गुलाम बनून तुम्ही शरण या, तर आणि तरच तुमचा प्राण वाचेल, अन्यथा मारले जा. खरं सांगा, शिवाजी महाराजांना जर स्वतःचा जीव एवढा प्यारा असता कशाला त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली असती, सुखात राहिले असते. त्यांना स्वतःचा जीव प्यारा नव्हता. त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली ती माय लेकराच्या आनंदासाठी, माय बहिणीच्या सौभाग्यासाठी, गोरगरीब जनतेकरता स्वराज्याची शपथ घेतली. शिवरायांना वाटलं मिर्झा राजांना आपण नाना प्रकारे समजून सांगत आहे, मिर्झा राजे ऐकायला तयार नाही. काय करावं तरी काय. आता शिवाजी महाराजांनी इथं डबल दुसरी चाल खेळली आहे का. शिवरायांना असं वाटलं की ठीक आहे, मिर्झा राजे आपल्याला त्यांच्यामध्ये नाही सपातून घेत ना, म्हणजे आपल्याला त्यांच्यामध्ये नाही हे करत ना, मग आपण एक काम करू. आपण मोगलांच्या विरोधात म्हणजे मिर्झा राजांच्या विरोधात आपण आदिलशाहीला मदत मागू, कुतुबशाहीला मदत मागू. पण हे मदत करणार कशावरून. मग शिवरायांनी आता हे मदत करणार नाही हे शिवरायांना माहिती होतं. त्यांना विश्वास जर पटवून दिला हे मदत करणार नाही माहिती होतं, पण तरी शिवरायांना वाटलं आपण मदत मागायला हरकत काय. मला सांगा, आंधळ्याच्या हातात कावळा येत नाही पण टाळी वाजवायला जाते काय. टाळी वाजवायला नुकसान काय आहे. येत नाही माहिती आहे पण टाळी वाजवायला जाते काय. आला जमलं तर जमलं, नाही तर हुकणार तर माहितीच आहे. शिवाजी महाराजांना माहिती होतं की मोगलांच्या विरोधात आदिलशाह कुतुबशाह आपल्याला मदत करणार नाही, पण एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे. शिवाजी महाराजांनी एक पत्र आदिलशाहीला पाठवलं आणि एक पत्र कुतुबशाहीला पाठवलं. आणि त्या पत्रामध्ये शिवाजी महाराजांनी असं लिहिलं की मोगल म्हणजे मिर्झा राजांचं सैन्य मोगलांचं होतं ना, मोगल हे आम्हाला संपवण्याकरता आले नसून हे तुम्हालाही संपवण्याकरता आलेले आहेत. म्हणजे आमचा नंबर झाला की तुम्हाला ते संपवतील, म्हणजे आदिलशाहीला संपवतील, निजामशाहीला संपवतील. फक्त फरक एवढा आहे, आज आम्ही जात्यात आहे पण तुम्ही देखील सुखात आहे ना. आज आम्ही जात्यात आहे, तुम्ही देखील सुखात आहे. आमचा नंबर झाल्यावर तुमचाच नंबर आहे. त्यापेक्षा आपण एक काम करू, आपण सगळ्यांनी मिळून या मोगलांना दख्खन मधून काढून देऊ. पण हा सगळा विचार फेल ठरला. आदिलशाहीनं पत्र पाठवून शिवरायांना सांगितलं तुम्ही तुमचं पाहून घ्या, आमच्यावर येऊन तेव्हा आम्ही आमचं निपटायला तयार आहे. कुतुबशाहीने नकार दिला. आता शिवराय बघा चतुरातो शिरोमणी, आदिलशाहीने कुतुबशाहीने मदत करायला नकार दिला ही बातमी शिवरायांनी अशीच ठेवली. अशी म्हणजे माहित आहे ना, झाकली मूठ 1.25 लाखाची अशीच ठेवली. आणि मिर्झा राजांच्या छावणीमध्ये खोटी बातमी पसरवली, खोटी अफवा पसरवली
की मोगलांच्या विरोधात म्हणजे तुमच्या विरोधात म्हणजे मिर्झा राजांच्या विरोधात शिवरायांना आदिलशाह कुतुबशाह मदत करायला तयार आहे. आता मिर्झा राजाचं धाबदन आणलं. आता मिर्झा राजा म्हणजे मिर्झा राजाला असं वाटलं, अरे आदिलशाह कुतुबशाह शिवाजी राजा हे जर तिघं एक झाले मग आपल्याला पडताभूई कमी होईल, आपला पराभव निश्चित होईल. त्यापेक्षा चुपचाप शिवाजी राजा शरण येतो म्हणतोय ना, मग येऊ द्यायला पुढे. मग मिर्झा राजांनी शिवरायांना पत्र पाठवलं की ठीक आहे, तुमच्याशी तह मंजूर करण्याची मला बादशाची परवानगी नाही, पण तुम्ही जर एक बादशाचं सरदार म्हणून नोकर म्हणून जर तुम्ही शरण येत असाल तर कदाचित बादशाची मेहर नजर तुमच्यावर होऊ शकते. मग शिवाजी महाराजांनी परत पत्र पाठवलं, ठीक आहे मी तुमच्या भेटीसाठी तुमच्या छावणीमध्ये येईल, तुमच्या छावणीमध्ये येईल, पण तिथं आल्यानंतर तो दिलेर खान आहे. मला तुमच्यापासून तर म्हणजे तुमच्यावर तर विश्वास आहे, पण तिथं तो दिलेर खान आहे ना, तो मला दगा करेल, त्याचा काय विश्वास, मला दगा होणार नाही याचा काय विश्वास. मिर्झा राजांनी बेलपानाची आण घेऊन शिवरायांना पत्राद्वारे सांगितलं की आम्ही बेलपानाची आण घेऊन सांगतो, आमच्या छावणीमध्ये आल्यानंतर तुमच्या जीवाला कुठलाच अपाय होणार नाही, आमच्या अटी जर तुम्हाला मंजूर नाही झाल्या तरी देखील इथून तुम्हाला जिवंत जाण्याची परवानगी असेल. बेलपानाची आण घेऊन सांगितलं. आता मिर्झा राजांनी बेलपानाची आण घेऊन सांगितल्यामुळे आता शिवाजी महाराज मिर्झा राजांच्या भेटीसाठी मिर्झा राजांच्या छावणीमध्ये गेले. मिर्झा राजांच्या छावणीमध्ये गेले. मिर्झा राजांची छावणी अशी पुढे, त्याच्या अगोदर मिर्झा राजांचे सैनिक आले. उग्रसेन कछवा आला आणि शिवाजी महाराजांच्या कमरेला असलेली जी तलवार आहे ना, भवानी तलवार, ती मिर्झा राजांच्या माणसांनी पहिलेच काढून ठेवली. निशस्त्रीय होऊन शिवरायांना आतमध्ये शामियान्यामध्ये सोडलं. माणसं वगैरे सगळी इकडेच थांबून ठेवले मावळे. निशस्त्रीय होऊन आतमध्ये सोडलं. शिवाजी महाराज आतमध्ये शामियान्यामध्ये गेले. शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर एवढं तेज होतं महाराज की महाराजांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून बसलेले मिर्झा राजे उठून उभे राहिले आणि दरबारी रिवाजाप्रमाणे आलिंगन देण्याकरता मिर्झा राजांनी आपले दोन्ही हात असे केले. शिवाजी महाराजांना म्हणजे जेव्हा दोन मोठे असे कोणीतरी व्यक्ती भेटत होते त्यावेळची पद्धत अशी होती की असं आलिंगन देत होते. तर मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांना आलिंगन देण्याकरता असे दोन्ही हात असे केले, पण लगेच जमा केले. का जमा केले मला नाही माहिती. मिर्झा राजाला कोणाची आठवण झाली? अफजल खानाची, की शिवाजीला आलिंगन नको रे बाबा, असं आलिंगन नको. आता असे हात केले मिर्झा राजांनी, परत हात मागे केले की नको शिवाजीला आलिंगन. पण मिर्झा राजाच्या मनातले विचार शिवाजी महाराजांनी ओळखले. त्यावेळेला शिवाजी महाराज मिर्झा राजाला म्हणतात, मिर्झाजी डरिये मत, आमच्या हातात वाघ नखे नाहीत बरं का, कारण वाघ नख घालून कुठं आणि कोणासमोर जावे याचे भान आहे आम्हास. कारण ना तुमच्या मनात दगा ना आमच्या पोटात वाघ नख. म्हणजे शिवरायांना सांगायचं होतं अफजल खानाच्या मनात दगा होता म्हणून आम्ही वाघ नख सोबत नेली होती, पण ना तुमच्या मनात दगा ना आमच्या पोटात वाघ नख. मग त्या दोघांचं आलिंगन पूर्ण झालं. आलिंगन पूर्ण झालं. मिर्झा राजे बसले, शिवाजी महाराज बसले, शिवराय बसले, मिर्झा राजे बसले. आता मिर्झा राजे हळूच गोड बोलून चिमटा घेतात शिवरायांना. गोड बोलून चिमटा म्हणजे चिमटा नाही बरं, मग बोलण्यातला असा अर्थ आहे बोलण्यातला चिमटा. बोलण्यातला चिमटा माहिती आहे का तुम्हाला कसा असते? बोलण्यातला चिमटा काय झालं, पंगत बसली, पंगत बसली, पहिली पंगत उठून गेली तरी याचं जेवणच चालू आहे, दुसरी पंगत उठली तरी याचं जेवणच चालू आहे, तिसरी पंगत उठली तरी याचं चालूच आहे. शेवटी एक जण येते म्हणते, वा 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 वा, काय आहार आहे राजो भाऊ तुमचा, वा, याले म्हणतात आहार. त्याले मनातून म्हणायचं असते का, तीन पंक्ता उठल्या तरी बसला खातले का, आता तरी उठ. याले म्हणतात गोड बोलून चिमटा घेणार. म्हणजे शब्द कोणते पण भाव कोणता. शब्द वेगळे, शब्द गोड असतात, शब्द गोड दिसतात, पण अर्थ फार कडू असते. तसं मिर्झा राजे आता शिवरायांना जरा गोड बोलून चिमटा घेण्याचे प्रयत्न करतात. मिर्झा राजे म्हणतात, शिवबा राजे, तुमच्या मावळ्यांची तुमच्यावर खूप निष्ठा आहे. तुमचा तो मुरारबाजी क्या सुरमा आदमी, अरे आमचा दिलेर खान फिदा होता त्याच्यावर, पण तरी तो तुमच्या बाजूने लढत राहिला, शेवटी मारला गेला.
आणि तुमचा तो कुळतुजीराव गुजर, त्याची तर केवढी निष्ठा तुमच्यावरती. आम्ही त्यास काही द्यावयास तयार झालो तर आम्हास म्हणतो कैसा. हे मस्तक धडा वेगळं केलं तरी हे दोन हात तुमच्या समोर ओझळ पसरणार नाही. सचमे मिर्झा शुभा राजे, तुमचे मावळे तुमच्या करता मरायला तयार आहे, ते ताज्जुब की बात आहे राजे. तुमचे मावळे तुमच्या करता मरायला तयार आहेत, हे ताज्जुब की बात आहे, म्हणजे आश्चर्यासारखं आहे. म्हणजे मिर्झा राजांना त्यातला भाव असा आहे की तुमच्यामध्ये काहीही एक विशेष नसताना मावळे मरायला तयार आहे तुमच्यासाठी, हा त्यातला भाव. आता त्यावेळेला शिवाजी महाराजही त्याला उत्तर तसंच देतात. शिवराय म्हणतात मिर्झाजी, शिवरायाचं उत्तर आहे का, मग तुम्हाला कळेल शिवरायांनी काय उत्तर दिलं. शिवराय म्हणतात मिर्झाजी खरेच ताज्जुब की बात आहे. ओहो मिर्झाजी, तख्तावर बसण्याकरता भावाचं आणि आपताचं रक्त सांडावं लागते, हा इतिहास आहे. पण इथं आम्ही तख्तावर बसावं म्हणून लोक रक्त सांडतात, ये ताज्जुब की बात आहे. म्हणजे त्यातून शिवरायांना म्हणायचं होतं की तख्तावर बसण्यासाठी भावाचं आणि आपताचं रक्त सांडावं लागते. तुम्ही त्याची नोकरी करता, तुम्ही त्याची नोकरी करता की जो भावाले आणि बापाले मारून तख्तावर बसला. कोण? औरंगजेब. आणि शिवरायांना सांगायचं असं आहे की मिर्झाजी, तुम्ही रामप्रभूच्या वंशातले आहे, त्या रामप्रभूच्या वंशातले आहे की ज्यांनी वडिलाच्या एका वचनाकरता 14 वर्षाचा वनवास स्वीकारला. अरे त्या रामप्रभूच्या वंशातले तुम्ही आहे, त्या भरताच्या वंशातले तुम्ही आहे, आणि तुम्ही त्याची नोकरी करता आज औरंगजेबाची, की जो बापाले मारून गादीवर बसला. मिर्झा राजे तर एकदम 2 मिनिटं विचारच करत राहिले. त्याच्यानंतर मिर्झा राजे डबल पुढचा मुद्दा बोलतात. मिर्झा राजे म्हणतात शिवबा राजे, आम्ही तुमच्या भवानी तलवारीबद्दल बरंच ऐकलं होतं. कुठं आहे ती, का ठेवून दिली? आता वास्तविक तलवार कोण काढून घेतली होती? यांच्याच माणसांनी काढून घेतली होती ना. पण यांनी मुद्दाम विचारलं शिवबा राजे, आम्ही तुमच्या भवानी तलवारीबद्दल बरंच ऐकलं होतं, कुठं आहे ती, का ठेवून दिली? शिवाजी महाराज म्हणतात ठेवून दिली, कारण वेळ पडली तर शस्त्र शमी वृक्षावर ठेवावी, ऐसी आपली संस्कृती सांगते. पांडवांनी नव्हती का ठेवली शमी वृक्षावर, बस तैसेच. त्यावेळेला मिर्झा राजे म्हणतात शिवबा राजे, तुम्ही अफजल खानाला संपवले, शाहिस्ते खानाची बोटे तोडली, पण या मिर्झा राजांच्या छावणीमध्ये तुम्ही गोगलगाय बनून आले. गोगलगाय ते कसे? शिवाजी महाराज म्हणतात वक्त मिर्झाजी, वक्त. ओ मिर्झाजी, समय पावला तेव्हा अर्जुनासारखा धनुर्धारी बृहन्नडा म्हणून नाचला आणि महापराक्रमी भीम म्हणून वल्लव राजाच्या विराट राजप्रसादात राहिलास ना, तैसेच आम्ही तुमच्या समोर आहे. बहुत खूप म्हणून मिर्झा राजे शिवाजी महाराजांना एक तलवार भेट देतात. जय शिवराय म्हणा एकदा, जय शिवराय. तुम्ही म्हणा जय शिवराय, जय शिवराय. आतापर्यंत मिर्झा राजे बोलत होते, आता शिवाजी महाराज मिर्झा राजांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतात, मन परावर्तित करण्याचा प्रयत्न करतात. शिवाजी महाराज मिर्झा राजाला म्हणतात ओ मिर्झाजी, ओ मिर्झाजी, तुमचा अधिकार सामान्य नाही, दिल्लीच्या तख्तावर बसण्याचा तुमचा अधिकार आहे. अरे त्या औरंगजेबाऐवजी जर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर बसला असता तर तमाम हिंदुस्थानाचा आनंद झाला असता, आणि त्यावेळी जर आपण दक्षिणेवर चाल करून आला असता तर आम्ही आमचे मस्तक आणि आमचे हृदय आपल्या पायाखाली अंथरले असते. एवढेच नव्हे तर भली मोठी फौज घेऊ, पण आपण स्वजनास आणि स्वधर्मास धोक्यात घालणारे. ओहो मिर्झाजी, हे बादशाह स्वतः कधी लढत नाहीत, एक एक देशांनी लढावे, आपापसामध्ये लढावे आणि संपून जावे, ही त्यांची रीत. मिर्झाजी, जर तुमच्या वार करणाऱ्या तलवारीत पाणी असेल आणि उसळणाऱ्या घोड्यात जर दम असेल तर स्वजनांवर आक्रमण करण्यापेक्षा स्वधर्माच्या शत्रूवर आक्रमण करावे, गनिमाची पायमुळे उखडून टाकावी, हेच आपल्यासाठी इष्ट आहे. मिर्झाजी, जिथं आपला स्वार्थ, आपले इष्ट साधण्यासाठी भावाचे रक्त आणि बापाचा प्राण याचा विचार केला जात नाही, तिथे तुमचे काय? म्हणून म्हणतो मिर्झा राजे, मायभूमी करता आज आपली तलवार संतापाने तप्त करा. आज आपले मुले बाळे, देवालय, देश, धर्म, संस्कृती या साऱ्यांवर आपत्ती कोसळली आहे. गनिमाच्या हल्ल्याने रयत भांबावून घेऊन गेली आहे. अरे हे जर असेच चालू राहिले तर या पृथ्वीवर आपण आणि आपली संस्कृती नावालाही शिल्लक राहणार नाही.
मिर्जाजी आठवतोय ना आपल्याला अजून चित्तोडगड, गळमेगड, चित्तोडगड, बाकी सब गडिया, आणि आठवतं ना अजून छतवारी टेकडी. ओ मिर्जाजी, वारकऱ्यांसाठी जैसे पंढरपूर तैसे रजपुतांसाठी चित्तोड. तेथेच 30,000 माणसाची कत्तल झाली. 12,000 स्त्रियांनी अग्निकुंडात आहुती दिली. आठवा मिर्जाराजे, आठवा ते पेटलेले धगधगते अग्निकुंड आणि त्यात स्वतःची आहुती देणाऱ्या लाखो हजारो निरपराध स्त्रिया. आठवा मिर्जाराजे, आठवा तो गजनीचा मोहम्मद तैमूरलंग चंगीज खान. बघता बघता हिंदुस्थान आपल्या डोळ्यात देखत धर्मशाळा झालाय. कोणी यावे राहावे, कत्तल करावी, कारण आपले लोक चांगले, गुलाम म्हणून चांगले, नोकर म्हणून चांगले, दुसऱ्यासाठी मरायला आणि आपल्याच लोकांना मारायला चांगले. नाही मिर्जाजी, हे कुठंतरी थांबायला हवं, बदलायला हवं. ओ मिर्जाजी, आपण आमचे राम आणि आम्ही आपले हनुमान, या विचाराने जर आपण दोघं एक झालो ना, तर औरंगजेबालाच काय, पण औरंगजेबाच्या कबरीलाही इथं जागा भेटणार नाही. खामोश, खामोश. एकदम मिर्जाराजे शिवरायांवरती चिडले. खामोश म्हणून शिवरायांना थांबवलं. मिर्जाराजे म्हणतात, शिवबाराजे एक बात याद रखिये, या मिर्जाराजाच्या छावणीमध्ये दिल्लीच्या तख्ताचा उपमर्द ऐकून घेतला जात नाही. और दुसरी बात याद रखिये, ज्यांनी शेष नाग म्हणून दिल्लीच्या तख्तावर छाया धरली, ती तुमची हिंदुत्वाची पुंगी ऐकून डोलणार नाही, हे खात्रीशीर. और तिसरी बात, रामायण महाभारताचे दाखले देऊन आमची राजकीय कत्तल करण्याचा हा तुमचा डाव आम्हाला बेहद पसंत आला. पण शिवबाराजे, तुम्हाला आता आमची किमया पाहायच मिळणार. पहा तुमचा ढासळणारा पुरंदर पहा, आणि पहा तुमचे मरणारे मावळे. शिवराय म्हणतात, मिर्जाजी ते पुरंदर किल्ल्यावरचं आक्रमण थांबवावं, आम्ही खात्रीने आपणास गळ खाली करून देतो. शेवटी पुरंदर किल्ला शिवरायांनी मिर्जाराजांच्या ताब्यामध्ये दिला आणि 13 जून, किती, 13 जून 1665 आषाढ शुद्ध पौर्णिमा या दिवशी मिर्झाराजे आणि शिवाजी महाराज हे पुरंदरचा तह, त्या तहाचा पक्का मसुदा तयार करण्याकरता बसले. हाच तो पुरंदरचा प्रसिद्ध विख्यात तह. या तहाच्या 5 कलमा होत्या. कलम नंबर 1, शिवाजी राजांकडे फक्त 12 किल्ले राहतील आणि त्याखालील 1 लाख होऊन उत्पन्नाचा मुलूक शिवाजी महाराजांकडे राहील, तोही बादशाचा कृपा प्रसाद म्हणून राहील. म्हणून शिवाजी महाराजांनी औरंगजेबाशी निष्ठेनं वागावं. पहिली कलम. कलम नंबर 2, दख्खनचा शाही सुभेदार जेव्हा शिवरायांना हुकूम करेल त्या हुकुमाचं पालन शिवाजी महाराजांनी करावं. कलम नंबर 2. कलम नंबर 3, शिवरायांचे पुत्र संभाजीराजे दख्खनच्या शाही सुभेदारापाशी चाकरी करण्याकरता राहतील, पण संभाजीराजे लहान असल्यामुळे त्यांच्या वतीनं नेताजी पालकर राहतील. त्या बदल्यात संभाजीराजांना 5000 स्वारांची मनसब मिळेल. कलम नंबर 4, विजापूरकरांच्या अंमलातील तळकोकणचा बालेघाटाचा मुलूक जिंकून घेतल्यानंतर तो शिवाजी महाराजांकडे ठेवण्याकरता बादशाची परवानगी असेल, पण त्याकरता शिवरायांनी दरवर्षी बादशाला 40 लाख होऊन उत्पन्न शिवरायांनी द्यावं. आणि कलम नंबर 5, उरलेले सगळे किल्ले शिवरायांनी बिनाशर्त औरंगजेबाला देऊन टाकावे. हाच तो पुरंदरचा प्रसिद्ध विख्यात तह. आणि असा तह झाला. शिवाजी महाराजांनी सर्व किल्ले 12 किल्ले सोडून बाकीचे सर्व किल्ले पुरंदर, रुद्रमाळ, कोंडाणा, खंडागळा, लोहगड, इसागड, तुंग, तिकोना, रोहिडा, नरदुर्ग, माहुली, भंडारदुर्ग असे जे बाकीचे किल्ले होते ना, हे सगळे किल्ले शिवरायांनी मोगलांना देऊन पुढे तह झाला होता, देऊन टाकले. आणि 14 जून 1665 महाराज आषाढ शुद्ध द्वादशीच्या दिवशी, आषाढ शुद्ध जो तह झाला ते आषाढ शुद्ध पौर्णिमा नव्हती, ती आषाढ शुद्ध एकादशी होती. पुरंदरचा जो तह झाला तो आषाढ शुद्ध एकादशी या दिवशी. आणि द्वादशीच्या दिवशी शिवाजी महाराज शिवराय कोंढाण्यावर आले आणि महाराज रडू लागले. एकदम महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले, थोडे अश्रू आले शिवाजी महाराज. म्हणजे थोडस हे झालं, खराब वाटलं महाराजांना. अरे एका मावळ्यानं प्राणाचं बलिदान दिलं आणि एक किल्ला जिंकला.
एका क्षणात शत्रूला किल्ले द्यावे लागले. जिजाबाई साहेब म्हणतात, पण शिवबा दुःख करू नका, तुम्ही जिवंत परत आला ना हे महत्वाचे आहे. कारण शत्रू शरण आला तरी त्याची कत्तल करावी ही मोगलांची रीत होती. तुमच्याकरताही तोच डाव योजला होता, पण तुम्ही मिर्झा राजांच्या छावणीमध्ये जाऊन तुम्ही सुखरूप बाहेर आला. याचं कारण आम्हाला वाटते तो मिर्झा राजा आपल्यावर भांडला. शिवबाराजे पुरंदरच्या तहामध्ये जर एक कलम फक्त तुम्हाला हद्दपारीची असती, तुम्ही काय केलं असतं शिवबा? तुमच्या वडिलाप्रमाणे तुम्हाला हद्दपारी झाली असती तर संपूर्ण स्वराज्य संपलं असतं. पण त्यामध्ये तुम्हाला हद्दपारी झाली नाही, या अर्थ स्वराज्य राखलं. याला कारण तुमची विलक्षण बुद्धिमत्ता. शिवाजी महाराज एकदम महाराजांच्या लक्षात आलं, त्याच्यामध्ये जर एक कलम फक्त हद्दपारीची असती तर मग संपूर्ण स्वराज्य संपलं असतं ना. 12 किल्ल्याच्या निमित्ताने का होईना, पण स्वराज्य कुठंतरी आहे ना. नंतर जे ओलीस म्हणून शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना ठेवलं होतं ना मिर्झा राजाकडे, नंतर उग्रसेन कछवा आला, संभाजी राजांना घेऊन गेले मिर्झा राजांकडे. शत्रूच्या छावणीत वयाच्या 8व्या-9व्या वर्षी छत्रपती संभाजीराजे शत्रूकडे गेले. 8व्या-9व्या वर्षी ओलीस म्हणून ठेवलं. शिवरायांनी आपल्या पोराला, काय माणूस म्हणावं लागेल हो या माणसाला. आपलं पोरगा 8-9 वर्षाचं असताना शत्रूच्या छावणीत पाठवावं, काय धैर्य, काय शौर्य, म्हणजे काय म्हणावं तरी काय या माणसाला. मोरोपंत पिंगळेंनी विचारलं की महाराज, तुम्ही तुमच्या 8-9 वर्षाच्या पोराला संभाजीराजाला, लहाने संभाजीराजाला शत्रूच्या छावणीत पाठवलं ओलीस म्हणून, त्यापेक्षा एक काम करायचं होतं ना, ती कलमच रद्दी करायची होती किंवा आम्हाला कोणाला तरी पाठवायचं होतं. त्यावेळेला शिवराय म्हणतात, मोरोपंत, स्वराज्याच्या हितासाठी आणि स्वराज्य रक्षणासाठी जर शिवाजी काशीत सिद्धी जोहारकडे जाऊ शकते तर मग संभाजी राजा मिर्झा राजाच्या छावणीत का नाही? स्वराज्य रक्षणासाठी शिवाजी काशीत आणि संभाजी राजा याच्यामध्ये दुजाभाव केला जाणार नाही म्हणून पाठवले. काय राजा होता हा. नंतर तिथून पुढे काही दिवस शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांच्या अधिपत्याखाली काही मोहिमा पार पाडल्या. काही मोहिमा पार पाडावा लागला कारण तो तह झाला होता. मिर्झा राजांनी शिवरायांना म्हटलं, शिवराय, आपण औरंगजेबाच्या भेटीसाठी आपण तिकडे जा, दिल्लीला जा. मिर्झा राजांनी औरंगजेबाला पत्र पाठवलं की तुम्ही शिवाजी राजाला दिल्लीला बोलावून घ्या, दिल्लीला बोलावून घ्या. हा मिर्झा राजांचा विचार, हा, तुम्ही दिल्लीला बोलावून घ्या. आता त्याचे भरपूर कारण आहे, वेळही लवकर पुढे सरकत आहे. मी डायरेक्ट मुद्द्यावरती येतो. मधला विस्तार खूप मोठा आहे. आग्र्याला म्हणजे औरंगजेबाच्या भेटीसाठी न जाण्याचा विचार कधीही मनात न येणाऱ्या शिवरायांच्या मनामध्ये सुद्धा तो विचार खेळू लागला. औरंगजेबाचंही पत्र मिर्झा राजाला आलं की आता शिवाजी राजाला तुम्ही आग्र्याला पाठवून द्या. आणि शिवाजी महाराजांनी त्या गोष्टीला होकार दिला होकार. आता होकार दिला. आता शिवाजी महाराज, आता बघा, शिवराय औरंगजेबाच्या भेटीसाठी, एक भजन घ्यायचं, औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला जाणार. आता आग्र्याचा प्रवास सुरू होण्यापूर्वी आपण एक भजन घेऊ आणि नंतर पुढच्या कथेला सुरुवात करू. शूर आम्ही सरदार आम्हाला काय गुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय गुणाची भीती. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला जायला निघाले. आता ही गोष्ट सोपी नव्हती बरं. व शत्रूच्या भेटीसाठी तिथं जायला निघणार, शत्रूच्या घरी, मला सांगा ही गोष्ट सोपी होती का? त्याच्या घरी तिथं भेटीला जाणार तरी शिवराय घाबरले नाही. कारण शूर आम्ही सरदार आम्हाला काय गुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय गुणाची भीती. देवदेशियन धर्मापायी, देवदेशियन धर्मापायी प्राण घेतलं हाती.
झुंजाराची रीत गर्भात उमलली झुंजाराची रीत तलवारीची लगीन लागलं तलवारीची लगीन लागलं जडली प्रीत लाख संकटे वेलून गेल लाख संकटे वेलून गेल आशी पहाडी छाती सुर आम्ही सरदार आम्हाला गुणाची भीती देवदेश धर्माबाई देवदेश धर्माबाई प्राण टाळी. सरदार आम्हाला गुणाची भीती गावे का कटून मराव हेच आम्हाला ठाव इजा मला ठाव इजा मला ठाव गाव का कटून मराव हेच आम्हाला ठाव लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव देशापायी सारे विसरू देशापायी सारे विसरू माया ममता साथी सुर आम्ही सरदार आम्हाला काय गुणाची भीती सुर आम्ही सरदार आम्हाला काय गुणाची भीती ओ देव देशन धर्मापायी देव देशन धर्मापायी प्राण घेतल हाती सुर आम्ही सरदार आम्हाला काय गुणाची भीती काय गुणाची भीती काय गुणाची भीती बोल छत्रपती शिवाजी महाराज की घाबरले नाही शिवराय. महाराजांनी जाण्याचं ठरवलं. आता महाराज औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला जाणार ही गोष्ट जेव्हा स्वराज्यामध्ये सर्वांना कळाली तेव्हा सर्वांच्या काळजात काळजीचे घर करून बसली ही गोष्ट. कारण औरंगजेबाच्या कपटी आणि क्रूर स्वभावाची जाणीव सर्वांना होती. अरे आपल्या बापाशी आणि भावाशी कपट करणाऱ्याची भेट महाराजांनी काय म्हणून घ्यावी. औरंगजेबाची भेट म्हणजे मगर मिठीची भेट. औरंगजेबाची भेट म्हणजे हलाहल विषयाची चव पाहण्यासारखे होते. पण तरीही महाराजांनी हे धाडस करण्याचे ठरवले. कारण शिवरायांना दाखवून द्यायचे होते अरे या सह्याद्रीच्या मुशीत आणि जिजाऊच्या कुशीत जन्मलेला हा शिवाजी जगाच्या पाठीवर एकमेव शेर आहे. अरे कुत्र्याला दगड मारला तर कुत्रा दगडाकडे पळत जाईल, पण वाघाला दगड मारला तर वाघ दगडाकडे न पळता दगड मारणाऱ्याकडे येऊन त्याच्या नरडीचा घास घेत असतो. तसं औरंगजेबा तूही आमच्या स्वराज्याला मिर्झा रूपी दगड मारलाय, म्हणून आता मीही तुझ्या सहित तुझ्या तख्ताच्या चिरफाड्या करण्याकरता आग्र्याला येईल. म्हणून महाराजांनी हे धाडस करण्याचे ठरवले. पण या धाडसामुळे आईसाहेबाच्या जीवाची होत असणारी उलगाल कोणत्या शब्दात सांगावी. म्हातारपणी थकल्या वाकल्यावर एकुलत्या एक मुलाने भयंकर वैऱ्याच्या घरी जायला निघावे ही गोष्टच तर आईसाहेबाच्या काळजात कुरतडीत होती. आणि त्यातही आपल्या महाराज आपल्या बरोबर 9 वर्षाच्या संभाजीराजाला बरोबर नेणार. मग तर आईसाहेबाच्या हृदयामध्ये जणू चिंतेचा वैशाखी उन्हाळा रणरणू लागला की एवढ्या धोक्याच्या राजकारणामध्ये महाराज आपल्या बरोबर 9 वर्षाच्या संभाजीराजाला नेऊन आणखीच धोका का पत्करत आहे. उद्या जर दुर्दैवाने घात झाला तर मग. पण आता सर्व भरवसा आई भवानीवर. महाराजांनी आईसाहेबाला सांगितलं आईसाहेब काळजी करू नका, आई जगदंबेच्या कृपेने हाही प्रसंग पार पडेल. आई जगदंबेने आतापर्यंत सांभाळलं ना, आताही आई जगदंबा सांभेल, आई काळजी करू नका. महाराजांनी आपल्या बरोबर काही निवडक मावळे सोबत घेण्याचे ठरवले. दिवस ठरला फाल्गुन शुद्ध नवमी शके 1587 सोमवार दिनांक 5 मार्च 1666 ला
महाराज आता राजगडावरून निघाले. महाराज गडावरून निघाले. महाराजांसहित सर्वांची चित्त म्हणजे आईसाहेबासहित सर्वांची चित्त व्याकुळ झाले. कारण गाठ होती ती औरंगजेबाशी, म्हणून काळजी वाटत होती. पण महाराजांनी सर्वांना सांगितलं, आमची काळजी करू नका, काळजी आईसाहेबाची घ्या, स्वराज्याची काळजी घ्या, आमची काळजी करू नका, आई जगदंबेच्या कृपेने आम्ही सुखरूप परत येऊ, असे म्हणून महाराज निघाले. आघाडीचा हत्ती राजगडाच्या दरवाजाच्या बाहेर पडला. घोडेस्वारांनी लगाम खेचले आणि महाराजांनी गडाचा उंबरठा ओलांडला. आई साहेबाची ती करून मात्र दृष्टी दरवाजामध्ये उभी राहून सर्वांना म्हणत होती की माझ्या बाळांनो लवकर परत या, मी इथं उभी आहे, या लवकर या. महाराजांचा प्रवास सुरू झाला. महाराजांचा प्रवास सुरू झाला. शिवरायांचा आग्र्यापर्यंतचा सगळा खर्च औरंगजेबाच्या शाही खर्चातून होत होता. औरंगजेबाने प्रत्येक मुक्कामावर हुकूम सोडला होता की शिवरायांची व्यवस्था एखाद्या शेजाद्याप्रमाणे करा, उत्तम व्यवस्था करा. महाराजांचा रस्त्याचा संपूर्ण खर्च औरंगजेबाच्या शाही खर्चातून होत होता. महाराजांनी आता शिवाजी महाराज आग्र्यामध्ये उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जरा प्रवास संत गतीने चालू होता. जागोजागचे मुघली सरदार समोर येऊन सुख सोयीची तजवीज करीत होते. शिवाजी महाराज आग्र्यामध्ये यायला निघाले ही गोष्ट आग्र्यामध्ये दोघींना कळाली. मी दोघींना म्हटलं, दोघींना कळाली तेव्हा त्या दोघींच्या मस्तकामध्ये जरा जास्तच ठिणठिण्या उठायला लागल्या. त्या दोघी कोण होत्या माहित आहे काय? त्यांना शिवाजी महाराजांबद्दल अतिशय भयंकर राग होता. त्या दोघी म्हणजे पहिली म्हणजे औरंगजेबाची मावशी वजीर जाफर खानाची बायको. वजीर जाफर खानाची बायको हे शाहिस्ते खानाची बहीण. मग भावाची बोटं तोडली, तिला काय आनंद झाला असेल काय? तिला समजलं की शिवाजी राजा येऊन राहिला, तिला अतिशय राग आला. आणि दुसरी म्हणजे शाहिस्ते खानाची बायको, नवऱ्याची बोटं तोडली म्हणून तिलाही राग होता. या दोघींना जेव्हा कळालं की शिवाजी राजा आग्र्यात यायला निघाला, आग्र्याच्या जवळ आता येत आहे, या दोघींना अतिशय राग होता शिवाजी महाराजांच्या बद्दल मनामध्ये. महाराजांनी प्रवास करता करता भीमा नदी ओलांडली, गंगा गोदावरी ओलांडली, तापी ओलांडली, नर्मदा ओलांडली, चंबळा ओलांडली आणि आता महाराजांनी यमुनेच्या प्रदेशात पाऊल टाकला. हा प्रदेश म्हणजे पांडवांचा, हा प्रदेश म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा. पण आता काय उरलं होतं तिथं? नुसतं फक्त आठवणी. आणि त्या आठवणीही नाहीसे करण्याचा प्रयत्न गेले 500 वर्ष झाले सतत चालू होता. या भूमीचे दास्य पाहून आणि यमुना जळाचे हाल पाहून शिवाजी महाराजांना जेवढं दुःख झालं नाही त्याही पेक्षा दुःख दुसऱ्या गोष्टीचं झालं की गेल्या 500 वर्षात या ठिकाणी स्वातंत्र्यासाठी एकही बंड झालं नाही. सकाळ संध्याकाळ गीतेची अनंत पारायण झाली फक्त ते स्वर्गापलीकडील मोक्ष मिळवण्यासाठी. अरे व्यर्थ गेली ती पारायणे. जर गीतेतल्या एकाही श्लोकाने बंड पेटवलं नसेल तर व्यर्थ गेली ती पारायणे. पण नाही, जोपर्यंत हा शिवबा जिवंत आहे तोपर्यंत अन्याय विरुद्ध बंड असेच चालू राहणार. कारण हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. दिनांक लक्षात ठेवा, कोणाला साजरा करायचा असेल तर. दिनांक 12 मे 1666 औरंगजेबाचा 50वा वाढदिवस. कितवा? 50वा. दिनांक 12 मे 1666 ला औरंगजेबाचा 50वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा होणार होता. या दरबारामध्ये औरंगजेबाने मुद्दाम सगळ्यांना आमंत्रित केलं होतं. शिवरायांनी येणार होते. मोगल बादशाहीच्या वैभवाचे जास्तीत जास्त प्रदर्शन दरबारात व्हावे आणि ते पाहून जगाचे डोळे दिपून जावे म्हणून औरंगजेबाने जास्तीत जास्त संपत्तीचं प्रदर्शन केलं होतं. वास्तविक पाहता औरंगजेबाचा स्वभाव जास्त झगमडात रमणारा नव्हता. त्याची राहणी साधी होती. पण त्या दिवशी आपण हिरे, माणिक, मोती, सोने, चांदी इत्यादी मध्ये विराजमान व्हावे आणि शिवाजी राजासहित जे कोणी पाहुणे मंडळी येतील त्यांना चितपत करण्याचा हेतू औरंगजेबाचा होता. म्हणून या समारंभाच्या दिवशी शिवाजी राजा आग्र्यामध्ये दरबारामध्ये हजर असायलाच पाहिजे म्हणून औरंगजेबाने पत्र पाठवून 11 मेला शिवाजी राजांना आग्र्यामध्ये हजर होण्याचं सांगितलं. आणि शिवाजी महाराज सुद्धा 11 मेलाच आग्र्याच्या जवळ आले. 11 मेला आग्र्याच्या जवळ आले. आता शिवरायांना असं वाटलं की आपल्या स्वागतासाठी वजीर किंवा शहेजादा येईल. आपल्या स्वागतासाठी सामोरे वजीर किंवा शहेजादा येईल. कारण औरंगजेबाच्या पाहुण्यांची स्वागत करण्याची ती पद्धत होती. आपल्या घरी पाहुणाला तर आपली पद्धत आहे की नाही स्वागत करण्याची.
पद्धत आहे की नाही? आपल्या घरी पाहुणा आल्यानंतर आपण स्वागत करतो की नाही? एखादा पाहुणा जर येताना दिसला तर आपण काय करतो? पहिल्यांदा उठून उभं राहतो, बरोबर आहे की नाही? उठून उभं राहतो, 2 पावलं त्याच्या सामोरी जातो, त्याला म्हणतो या 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 बसा, आले, असं गोड बोलावं. स्वागत करण्याची पद्धत नाही तर मग या आले पाहुणा या. औरंगजेबाच्या पाहुण्यांची स्वागत करण्याची पद्धत कशी होती ऐका. औरंगजेबाच्या पाहुण्यांची स्वागत करण्याची पद्धत अशी होती की औरंगजेबाच्या भेटीसाठी जेव्हा एखादा कोणीतरी मोठा पाहुणा येत होता तेव्हा औरंगजेबाकडून पाहुणा ज्या योग्यतेचा त्या योग्यतेचा माणूस जात असे. पाहुणा मोठा असेल तर वजीर किंवा शहजादा जात असे, त्याचं स्वागत करत असे. पाहुणा मीडियम असेल कोणीतरी साधा सरदार जाईल, पण एकदमच लहान असेल तर कोणीतरी साधा सैनिक जाऊन त्या पाहुण्याचं स्वागत करून त्या पाहुण्याची राहण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीनं तिथंच केल्या जायची. आणि दुसऱ्या दिवशी त्या पाहुण्याच्या स्वागतासाठी परत औरंगजेबाकडून कोणीतरी एक माणूस जात असे. त्या पाहुण्याचं स्वागत करून त्या पाहुण्याला वाजवत म्हणजे वाद्यांच्या आवाजात, बरं नाही तर पाहुण्याला वाजवत म्हणसा म्हणजे पाहुण्याला वाद्यांच्या आवाजामध्ये वाजवत औरंगजेबाच्या भेटीसाठी घेऊन येल्या जात असे. ही त्याची पाहुण्याची स्वागत करण्याची पद्धत होती. आता शिवरायांना असं वाटलं की आपल्या भेटीसाठी आपल्या स्वागतासाठी वजीर किंवा शहजादा येईल, पण शिवरायांच्या भेटीसाठी वजीर किंवा शहजादा न येता औरंगजेबाचा साधा 2,500 मनसबदार रामसिंग आणि त्या रामसिंगाचा साधा कारकून मुन्शी गिरधरलाल हा शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी आला. शिवरायांचा पहिला अपमान, पण तरी महाराज शांत होते. बरं, महाराजांची राहण्याची व्यवस्था कुठं शाही हवेलीत न करता एक मुलुकचंद सराई नावाची साधी धर्मशाळा होती तिथं केली. दुसरा पण तरी महाराज शांत होते. महाराजांना वाटलं ठीक आहे, दुसऱ्या दिवशी तरी आपल्याला दरबारात नेण्याकरता कोणीतरी मोठा व्यक्ती येईल, पण दुसऱ्या दिवशी सुद्धा शिवाजी महाराजांना दरबारात नेण्याकरता मोठा व्यक्ती न येता पहिल्या दिवशी आलेला मुन्शी गिरधरलाल हा शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी आला. रामसिंगावरती जबाबदारी दिली होती, पण त्याच्यावरती डबल काम दिलं होतं औरंगजेबानं महालाभोवती पहारे लावण्याचं. म्हणून हा मुन्शी गिरधरलाल शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी आला. महाराजांचं स्वागत करून महाराजांना आग्र्यामध्ये घेऊन येत आहे, औरंगजेबाच्या दरबारामध्ये. महाराज या मुन्शी गिरधरलाल बरोबर निघाले आग्र्यामध्ये येण्याकरता. सज्जनो, तसा राजांचा सरंजाम बघण्यासारखा मुळीच नव्हता. उलट तो नजरेत न येईल इतका छोटा होता. पण शिवाजी या 3 अक्षरी नावाला कसल्याही सरंजामाची गरज राहिली नव्हती. अरे, उभी झाडे फटफट फोडत जाणारा वनवा आणि उभ्या हिंदुस्थानची दौड घेणारा मावळी रानवारा हा शिवाजी राजांचा सरंजाम झाला होता. महाराजांच्या बरोबर स्वाराची तुकडी फारच लहानशी होती, पण तिचा थाटमाट मराठी आणि मर्दानी होता. आग्रा शहरातील लोकांना शिवाजी महाराजांच्या आगमनाची वार्ता समजली आणि लोक विचार करायला लागले, ज्यांनी अफजल खानाला संपवले, शाहिस्ते खानाची बोटे तोडली, सिद्धीला चकवा दिला, असा हा महान प्रतापी पुरुष आहे तरी कसा, हे पाहण्याकरता हजारो स्त्री पुरुष झुंडीने शहराच्या बाहेर येत होते आणि महाराजांना पाहत होते. आणि एवढ्यामध्ये महाराजांची स्वारी आली. अगदी आघाडीवर एक भव्य हत्ती झुलत होता, त्यावर भगवा झेंडा डोलत होता, तो भगवा फडफडत होता. शिवाजी महाराज एका पालखीमध्ये बसलेले होते. महाराजांच्या बरोबर संभाजीराजे होते. हा 9 वर्षाचा राजकुमार दिसायला अत्यंत देखणा आणि तेजस्वी दिसत होता. खुद्द शिवाजी महाराजांचे दर्शन एक अत्यंत दैदिप्यमान मूर्तिमंत पौरुषाचा तेजपुंज साक्षात्कार शिवाजी महाराज भासू लागले. अरे, आग्रा निवासियांनी शिवाजी महाराजांना पाहिल्यानंतर त्यांच्या नेत्राला कोणता साक्षात्कार झाला असेल याबद्दल इतिहास अजूनही मुका आहे. फक्त आपण एक असा अंदाज काढू शकतो की जैसे भगवान श्रीकृष्णाला पाहिल्यानंतर मथुरा निवासियांना जो साक्षात्कार झाला असेल तोच साक्षात्कार शिवरायांना पाहिल्यानंतर आग्रा निवासियांना झाला असेल. त्यानंतर बघा, हा प्रसंग सेम आहे. भगवान श्रीकृष्ण मथुरेच्या गल्लीतून पुढे सरकत होते कंसाच्या भेटीसाठी आणि शिवराय औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याच्या गल्लीतून पुढे सरकत होते. नूरजंग बागेपाशी रामसिंग आणि शिवाजी महाराजांची भेट झाली. 1 मिनिट घेतो, 1 मिनिट थोडं लक्ष द्या म्हणजे पुढचा प्रसंग लक्षात येईल. हा जो रामसिंग होता हा मिर्झा राजा जयसिंहाचा मुलगा होता. कोणाचा? मिर्झा राजा जयसिंहाचा. मिर्झा राजा जयसिंह सध्या कुठे आहेत? ते महाराष्ट्रात होते. त्यांनीच शिवरायांना इकडे पाठवलं होतं आग्र्यामध्ये. आणि मिर्झा राजा जयसिंहानं सांगितलं होतं की माझा मुलगा रामसिंग नावाचा मुलगा तिथं आहे, आग्र्यामध्ये आहे, तो तुमच्या जीविताचं रक्षण करेल, तुम्हाला काही होऊ देणार नाही. आणि मिर्झा राजाच्या या शब्दावर विश्वास ठेवून
शिवाजी महाराज इथं आले होते आणि रामसिंग हा मिर्झा राजाचा मुलगा होता आणि मिर्झा राजांनी आपल्या पोराला सांगितलं होतं की शिवाजी महाराजांच्या रक्षणाची जबाबदारी तुझ्यावरती आहे. मग रामसिंगाची शिवाजी महाराजांची नूरजंग बागेपाशी भेट झाली. नूरजंग बागेपाशी भेट झाली. जय शिवराय म्हणा, जय शिवराय. दोघांनी एकमेकाला गळा भेट दिली. मग रामसिंग म्हणतो, राजाजी जरा जल्दी चलिए, कहीं दरबार खत्म न हो जाए. आणि मग शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांना घेऊन रामसिंगाने त्या किल्ल्यात प्रवेश केला. गेरूच्या रंगाचा तो प्रचंड किल्ला, आपण आग्र्याचा किल्ला पाहिला असेल ना, गेरूच्या रंगाचा तो प्रचंड किल्ला फारच देखणा दिसत होता. दिवाने ई आम आणि दिवाने ई खास असे दोन्ही दरबार संपून गेले होते. आम व खास नंतर तिसरा दरबार घुशलखान्यात भरत होता. हा दरबारही फक्त वरिष्ठ लोकांकरताच असायचा. आणि आता हा दरबार सुरू होणार. औरंगजेब तख्तावर येण्याकरता निघाला. ऐका, औरंगजेब तख्तावर येण्याकरता निघाला. औरंगजेबाचा दरबार कसा होता ऐका. औरंगजेबाचा दरबार म्हणजे भव्य गालीचे, भव्य कमानीवर झुरझुरणारे रेशमी पडदे, रंगीबेरंगी काचांची मोठमोठी झुंबरे, सोन्या चांदीच्या जाळीदार हंड्या, जाळीदार धूपदानीतून सर्वत्र पसरणारा सुगंधी धूर, उंचावर असलेले ते बादशाही तख्त, त्यावर भरजरी लोड, गिरद्या, मसनद, मखमलीचे हिरवे छत्र असायचे. तलवारीन भाले घेऊन धिप्पाळ पहारेकरी उभे असायचे. आणि औरंगजेब जेव्हा दरबारात येत होता त्यावेळेला ते सोन्याचे हाती दंड असलेले गुरजबदार औरंगजेबाचं स्वागत करत होते. ते म्हणायचे, बाबुलाही जा तहे दिल होशिया. अबुल मुजफ्फर, मुहिउद्दीन मोहम्मद, औरंगजेब बहादुर, गाजी मालिके, तख्ते तिहाउस, शहनशाह हिंदोसता, कुफ्र शिकन, वृक्ष शिकन, बुनियादे जन्नत, अनजाने मन्नत, जहां बना बादशाह आलमगीर औरंगजेब तशरीफ ला रहे हैं, होशियार. अशा ललकऱ्यांच्या निनादात औरंगजेब तख्तावर येऊन बसला. औरंगजेब दिसायला कसा होता पहा. तो गोरा होता दिसायला, गोरी अंगकांती, शित्त्यासारखे तीक्ष्ण डोळे, भव्य कपाळ, सरळ नाक, रुबाबदार दाढी, रुंद छाती, जाऊ द्या स्वप्नात येईन कोणाच्या नाही तर. असा औरंगजेब तख्तावर येऊन बसला. असा औरंगजेब तख्तावर येऊन बसला. वा, बरोबर. औरंगजेबाच्या समोर मोठमोठे सरदार होते, खूप मोठमोठे. शिवरायांच्या हातून मार खाऊन पळून आलेली त्याच्यामध्ये सरदार उभे होते. जे मोगल दरबारातले मार खाऊन आले होते ना, काही काही शाहिस्तेखानासारखे, असे अनेक सरदार तिथे उभे होते. आणि ऐका, शिवरायांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेकांना पराभूत केलं, अनेकांना पराभूत केलं. आदिलशाहीचे सरदार असो, मोगलशाहीचे असो, शिवरायांनी बघा कोणाकोणाला पराभूत केलं. फत्ते खान, अफजल खान, याकूत खान, मुसे खान, हसन खान, पठाण, रंदुल्ला खान, अंकुश खान, अब्दुल, सय्यद बंडा, रहीम खान, फाजल खान, घोरपडे, नाईकजी पांढरे, खराटे, काटे, जिवाजी देवकांते, पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे जावळीकर, शहजादा मुअज्जम उर्फ शाह आलम, दुसरा शहजादा आजम, तिसरा शहजादा कामबख्श, बेदार बख्त, मुइजुद्दीन, खान जहान, बहादुर खान, कोकलताज, हिम्मत खान, मुजफ्फर खान, इतिकाद खान, बरहमत खान, तबीयत खान, दाराब खान, मुख्तार खान, रहुल्ला खान, शाबुद्दीन खान, लुत्फुल्ला खान, मुस्तैद खान, फत्तेअल्ला खान, शाइस्ते खान, शमस खान, पठाण, नामदार खान, गयासुद्दीन खान, तुर्कताज खान, कुबाहत खान, कुतुबुद्दीन खान, दाऊद खान कुरैशी, शेखजादा, मुल्ला, याहिया, नवायत, जानीबेग, गाजीबेग, बक्षी, बांदिल बख्तियार, सुजनसिंह मुंदेला, पुरनमल मुंदेला, किरतचे कचवा, राजा नरसेगोड, उदराज मुंशी, निकला मुंशी, मिर्झा राजे जेसिया, राजा जबरदस्त खान, बरकताज खान, कुबाहत खान, कुतुबुद्दीन खान, दाऊद खान कुरैशी, शेखजादा, मुल्ला, याहिया, नवायत, जानीबेग, गाजीबेग, बक्षी, बांदिल बख्तियार, सुजनसिंह मुंदेला, पुरनमल मुंदेला, किरतचे कचवा, राजा नरसेगोड, हे एवढे सगळे शिवरायांनी या सगळ्यांना पराभूत केलं होतं. पण ऐका, यातले जे मी तुम्हाला आदिलशाही मोगलशाहीचे सांगितले, फक्त मला मुद्दा इथं आग्र्याच्या दरबाराचा असल्यामुळे याच्यामध्ये जे मोगल सरदार होते हे पकडा तुम्ही, की मोगलांचा औरंगजेबाचा दरबार भरलेला होता आणि जे मोगलशाहीचे सरदार होते ते मोगलशाहीचे सरदार असे समोर उभे होते. आणि हे सगळेचे सगळे मनातल्या मनातून कोणाची वाट पाहत होते? शिवाजी महाराज.
कि शाइस्ते खान की उंगलियां काटने वाला शिवाजी कब आएगा दरबार में, अफजल खान को मार देने वाला सुरमा शिवाजी राजा कब आएगा दरबार में, कब आएगा. आणि तेवढ्यामध्ये शिवाजी महाराजांनी संभाजीराजे यांना घेऊन रामसिंगाने त्या घुशलखान्याच्या प्रवेशद्वारामध्ये प्रवेश केला. त्या दारामध्ये आल्यानंतर रामसिंग थांबला. रामसिंग शिवरायांना म्हणतो, राजाजी जूते यही पर उतार दीजिए, ये दरबारी रिवाज है. कपाळाला आढ्या चढवीत महाराजांनी आपल्या पायातील पादत्राणी तेथे काढले. संभाजीराजांनी काढले. रामसिंग शिवाजी महाराजांना घेऊन परत 4 पावलं समोर गेला आणि परत थांबला. त्याने आपल्या कमरेच्या शेल्यात खुपसलेला दरबारी रुमाल काढला. त्याने आपल्या कमरेच्या शेल्यामध्ये खुपसलेला दरबारी रुमाल काढला आणि शिवरायाच्या हातावर ठेवला. शिवरायांनी विचारलं, रामसिंग ये क्या है? रामसिंग म्हणतो, राजाजी ये दरबारी रिवाज है. नजराना पेश करते वक्त यदि आला हजरत ने आपसे कुछ पूछा तो यह रुमाल मुंह पर रखकर जवाब देना, ये दरबारी रिवाज है. काहीच न बोलता शिवरायांनी तो दरबारी रुमाल आपल्या जवळ ठेवला. केवळ राजकारणासाठी स्वतःच्या प्रकृतीला यत्किंचितही न आवडणारी गोष्ट आज शिवाजी महाराज पार पाडित होते. यमुनेच्या काठावर एका जुलमी सुलतानापुढे शिवरायांना यावं लागले, कारण राजकारणाचे काही डाव साधायचे होते. म्हणून शिवराय औरंगजेबाच्या समोर गेले. आणलेला नजराना पेश केला. त्यानंतर बक्षी असद खानाने, बाजूला जो उभा होता औरंगजेबाच्या बाजूला, बक्षी असद खानाने शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांचा परिचय औरंगजेबाला करून दिला. पण औरंगजेबाने शिवाजी महाराजांच्या स्वागताप्रित्यर्थ एक शब्दही उच्चारला नाही. की कसा झाला प्रवास, काय झाला, एक शब्दही उच्चारला नाही. नवे चेहऱ्यावर आनंदाचे भावही व्यक्त केले नाही. महाराजांना तर हे बादशाही वर्तन एकदम आश्चर्यकारकच वाटलं. पण तरी शिवाजी महाराज शांत होते. फक्त औरंगजेबाने असा हात केला. त्यानंतर शिवाजी महाराजांना काही सरदारांच्या पाठीमागे उभं करण्यात आलं. नंतर दरबार सुरू झाला. पहिल्यांदा पान सुपारीचं तबक फिरलं. नंतर खिल्लती वाटण्याचा कार्यक्रम सुरू झाला. पहिली खिल्लत देण्यात आली शहजाद्याला, दुसरी खिल्लत देण्यात आली वजीर जाफर खानाला, तिसरी, चौथी अशीच एक खिल्लत शिवाजी महाराजांकडे पाठ करून उभा असणारा एक जसवंत सिंह नावाचा सरदार, त्याला जेव्हा ही खिल्लत देण्यात आली, महाराजांच्या लक्षात आले, अरे आपल्याला जिथं उभं करण्यात आलेले आहे ही जागा साधी 5000 मनसबदाराची आहे. तेव्हा महाराज भयंकर संतापले. संतापाने त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले, मस्तकात ज्वालामुखी भडकला. पायातल्या नखापासून तर डोक्यातल्या केसापर्यंत राजाच्या उभ्या अंगात रक्ताची एक वीज लाट चमकून गेली. की अरे उन्हातानातून शेकडो मजला मागे टाकीत आम्ही इथपर्यंत आलो, ते काय अपमाना करता? हा दरबार आहे की मजा? हाच आमचा इंतमाम? अरे आमच्या स्वागतासाठी साधा मुन्शी येतो, आसनावर बसलेला औरंगजेब एका अक्षराने आमची विचारपूस करीत नाही. आणि जे आमच्या मावळ्यांना पाठ दाखवून आमच्या मुलखातून पळून आले त्याच्यापेक्षाही आमचा नीच दर्जा. अपमानाच्या कळा असह्य झालेल्या राजाची छाती वर खाली धपधपू लागली. तिला धरून असलेली कवळ्याची माळ लपलपू लागली आणि सह्याद्रीचा कडा एकदम कडाडून कोसळावा तसे महाराज रामसिंगाकडे नजर देऊन एकदम मोठ्याने गरजले, रामसिंग ये हमारे आगे कौन खड़ा है? सारा दरबार एकदम दचकला. सारा दरबार महाराजांकडे पाहू लागला. कारण दरबारामध्ये बोलायचे नाही, हसायचे नाही. खोकला जरी आला, खोकला ना असं खोकलायचं, मोठ्याने खोकलायचं नाही. औरंगजेबाशी बोलायचं असेल तर तोंडावर रुमाल ठेवून बोलावं लागत होतं. ही दरबाराची शिस्त होती. पण आज सह्याद्रीचा शेर आणि सह्याद्रीचा छावा त्या दरबारामध्ये होता. सह्याद्रीचा शेर कडाडला, रामसिंग ये हमारे आगे कौन खड़ा है? रामसिंग पळत महाराजांकडे आला आणि महाराजांना म्हणतो, राजाजी ये जोधपुर के महाराजा जसवंत सिंह है, लेकिन राजाजी मोगली रिवाज सांभाळून बोलावे. येथे या दरबारामध्ये यत्किंचितही उंच आवाज केलेला सहन होत नाही. शिवाजी महाराज म्हणतात, माहिती आहे आम्हास, पुरते ठाऊक आहे, पण रामसिंग आज आम्हास कोणी रोखू शकत नाही, कोणी नाही. अरे या जसवंत सिंहापेक्षाही आमचा नीच दर्जा. तो आमच्या मावळ्यांना पाठ दाखवून आमच्या मुलखातून पळून आला, त्याला 5000
मनसबदारी आणि आम्ही रांगेत त्याच्यापेक्षा मागे उभे नहीं राम सिंह, हमें बर्दाश्त नहीं करेंगे। अरे आज हम इतनी दूर दरबार तक आए हैं, वो क्या इतनी नीच दर्जे का मनसबदार बनने के लिए? नहीं राम सिंह, अरे ये तुम्हारा बादशाह और तुम्हारे पिताजी मिर्जा राजे अच्छी तरह से जानते हैं कि हम कौन है, और फिर भी हमारा अपमान, ये बेहुदा हरकत हम कतई बर्दाश्त नहीं करेंगे। राम सिंह म्हणतो, लेकिन राजा जी मेरी बात तो सुनिए। खामोश, हमें मनाने की कोशिश मत कीजिए। महाराजांच्या संतापाची ध्वनी औरंगजेबाच्या कानापर्यंत गेली आणि औरंगजेबाने रामसिंगाला बोलावलं। रामसिंग पळत औरंगजेबाच्या समोर आला। औरंगजेब म्हणतो, क्या हुआ राम सिंह, त्योरिया क्यों चिड़ी हुई है, ये आवाज कैसा आ रहा है? आता तो आवाज औरंगजेबाला स्पष्ट केला होता, त्याने मुद्दाम न ऐकल्यासारखं केलं। ये आवाज कैसा आ रहा है, कुछ आवाज आ रहा है पीछे। रामसिंग तोंडावर रुमाल ठेवून म्हणतो, जी आलमपना वो कोई बड़ी बात नहीं, आलमपना वो शिवाजी राजे मोगली रिवाज जानते नहीं ना, इसीलिए थोड़ी सी नाराजगी है। औरंगजेब म्हणतो, नाराजगी है, जाओ खिल्लत दे दो उसे, खिल्लत दे दो, खुश हो जाएगा, जाओ खिल्लत दे दो। म्हणजे एखादं लहान पोरगं रडल्यानंतर आपण चॉकलेट डे म्हणतो, तसं औरंगजेबाने जाओ खिल्लत दे दो उसे। रामसिंग पळत महाराजांकडे आला आणि शिवरायांना म्हणतो, राजाजी चलिए, आलमपणाने आपल्याला बोलावलंय। त्यावेळेला शिवाजी महाराज म्हणतात, रामसिंग चाहे हमारा सर उड़ा दो, लेकिन अब हम बादशाह के सामने नहीं जाएंगे, हरगिज नहीं जाएंगे। रामसिंग, अरे दख्खन मधील आदिलशहा, कुतुबशहा यासारखे बादशाह आमची कृपा व्हावी म्हणून विनवण्या करतात। इंग्रज फिरंगी पाईक एवढे बलाढ्य आरमार आमचे, अरे या तुमच्या मोगल फौजांना कधी साध्य झाले नाही, ते आम्ही साध्य करून दाखवले। आमचा दर्जा बरोबरीचा आणि तोच दर्जा मनात ठेवून आम्ही इथपर्यंत आलो होतो, पण येथे अपमानाशिवाय काही नाही। अरे भेटीला बोलावून भर दरबारात सऱ्याम आमचा अपमान करण्याचा हेतू आम्ही जाणलाय। आग्र्यात पोहोचेपर्यंत शेजादाप्रमाणे इंतजाम करता आणि आग्र्यामध्ये येताच मनसबदाराची वागणूक देता। अरे बादशाहच्या दरबारामध्ये हजर आहो म्हणून आम्ही अपमान सहन करू असे कोणीही समजू नका। एक वेळ हा शिवाजी राजा मरण स्वीकारेल, पण अपमान नाही। रामसिंग म्हणतो, लेकिन राजाजी ये बादशाह की खिल्लत तो लीजिए। शिवाजी राजे म्हणतात, रामसिंग, अरे या अशा खिल्लती आम्ही आमच्या सरदारांना रोज वाटतो, बादशाहची खिल्लत आम्हास मंजूर नाही। आणि शिवरायांनी बादशाहची खिल्लत नाकारली आणि सह्याद्रीचा शेर शिवराय आपल्या उजव्या हातामध्ये संभाजीराजाचा डावा हात घेऊन औरंगजेबाच्या तख्ताकडे पाठ करून, आजपर्यंत कोणी गेलं नव्हतं, 4 पावलं उलट्या पावलांनी यायचं, ही दरबाराची शिस्त होती। पण आज सह्याद्रीचा शेर आणि सह्याद्रीचा छावा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे औरंगजेबाच्या तख्ताकडे पाठ करून त्या दरबारातून मोठ्या रुबाबात चालते झाले। इसे कहते हैं शेर की झलक सबसे अलग। औरंगजेबाने दरबार समाप्त केला, डायरेक्ट दरबार समाप्त केला त्यानं। आजचा सगळा प्रकार म्हणजे रामसिंगाला एक अजब चमत्कार वाटला। वर्षानुवर्षे बादशाह समोर खाली माना घालून उभा राहणाऱ्या सर्वांना आज भर दरबारात विजेचा लोट कडाडल्यासारखे वाटले। सर्वसामान्य लोक या विलक्षण प्रकाराची चर्चा करत राहिले की हा शिवाजी राजा आपल्या मुलखातून दूर येऊन 500 कोस दूर येऊन औरंगजेबाच्या दरबारात येऊन औरंगजेबाला चुनौती देतो। यार ये सिवा इंसान नहीं, ये तो शेर है, शेर। हर एक की जुबान पर आगरे में हर एक की जुबान पर एक ही नाम गुनगुना रहा था, शिवाजी शिवाजी शिवाजी। आणि शिवाजी या 3 अक्षराने औरंगजेबाची झोप उडून टाकली होती। औरंगजेबाला भयंकर चीड आली होती 2 गोष्टीची। पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी राजाने आपली खिल्लत नाकारल्याची आणि दुसरी गोष्ट म्हणजे दरबारामध्ये कधी न येण्याचा नारा लावण्याची। औरंगजेब
औरंगजेबाने दोन गोष्टी मनोमन ठरवून घेतल्या. औरंगजेबाने दोन गोष्टी ठरवल्या की मी शिवाजी राजाला दरबारामध्ये यायला भाग पाडेल, आजी माझी खिल्लतही त्याला स्वीकारायला लावेल. लगेच औरंगजेबाने फौलाद खानाला बोलावलं. फौलाद खान समोर दरबारामध्ये हजर झाला. औरंगजेब फौलाद खानाला म्हणते, फौलाद खान जाओ जाकर राम सिंह को हमारा हुक्म सुनाओ कि कल वो शिवाजी राजे को लेके फिर एक बार दरबार में हाजिर हो जाए. तो फौलाद खान म्हणतो, हुजूर अल्लाह गुस्ताखी माफ हो, लेकिन ताज्जुब की बात यह है कि वो शिवाजी राजा दरबार में इतना बेअदब रहकर भी अभी तक आगरे में जिंदा क्यों है? आप हुक्म कीजिए, ये फौलाद खान शिवा को जल्द से जल्द जन्नम भेज देगा. औरंगजेब म्हणतो, फौलाद खान खजूर पकने के बाद ही उसे तोड़ा जाता है, तभी तो वो मीठा लगता है, और मुंह तो मीठा आपको ही करना है. शिवाजी राजे को तो तुम ही मारेंगे, तुम्हें ही मारना है, लेकिन उससे पहले शिवाजी राजे को हमारे सामने कुर्निश करनी होगी, हमारे सामने उसे झुकना होगा. अरे शिवाजी राजे को दक्कन से यहाँ आगरे तक बुलाया ही क्यों? क्योंकि शिवाजी राजे को हम हमारे आगे झुकना हुआ देखना चाहते हैं, हमारे पैरों तले जमीन को उसके ओठ लगने चाहिए. फौलाद खान मैं एक बार शिवा को हमारे सामने झुकता हुआ देखना चाहता हूँ, एक बार. जाओ शिवा को भेज दो, राम सिंह को सुनाओ कि कल वो शिवा को लेके दरबार में आ जाए. मग हाच औरंगजेबाचा हुकूम फौलाद खानाने रामसिंगाला सांगितला. आणि दुसऱ्या दिवशी रामसिंग शिवाजी महाराजांकडे गेला आणि महाराजांना म्हणतो, राजाजी चलिए, बादशाह औरंगजेब ने आपको फिर एक बार दरबार में बुलाया है. आता खरं सांगा, शिवाजी महाराज दरबारात जातील का? परत दरबारात जायचं नव्हतं. मग शिवाजी महाराज म्हणतात, देखिए रामसिंह, हमारी तबीयत ठीक नहीं है, हमें बुखार आया है, हमारी तबीयत ठीक नहीं है, हमें बुखार आया है, लेकिन तुम हमारे ओर से हमारे कुंवर संभाजी को दरबार में ले जाइए. म्हणजे संभाजी राजाला दरबारात घेऊन जा. आणि मग लहानशा संभाजी राजाला घेऊन रामसिंग औरंगजेबाच्या दरबारात येतो. त्यावेळेला औरंगजेब विचारतो, क्यों रामसिंग, शिवाजी राजा नहीं आया दरबार? कहा है शिवाजी राजा? दरबार में नहीं आया. रामसिंग म्हणतो, जी आलमपना, वो शिवाजी राजे की तबीयत ठीक नहीं है, उन्हें बुखार आया है, लेकिन उन्होंने आपके खिदमत में, आपकी सेवा में उनके कुंवर संभाजी को दरबार में पेश किया है. आणि मग औरंगजेबाचे टपटपीत डोळे संभाजी राजांवरती गेले. संभाजी राजांनी सुद्धा न घाबरता औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे दिले आणि संभाजी राजाला बघता क्षणीच औरंगजेबाचा तिरकस स्वभाव जागी झाला. आणि औरंगजेब म्हणतो, क्यों शंभू, तुझे बुखार नहीं आता? हे वाक्य ऐकल्यानंतर लहानशे संभाजी राजे म्हणतात, नहीं मुझे बुखार नहीं आता, लेकिन एक दिन मुझे देख के तुझे जरूर बुखार आएगा. औरंगजेब म्हणतो, रामसिंग क्या क्या क्या, रामसिंग क्या 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 बोला, क्या वो बच्चा, क्या बोला वो बच्चा? रामसिंग म्हणतो, जी आलमपना, वो बोला कि हमें नहीं आया बुखार. आता हे शब्द औरंगजेबाला ऐकू गेले होते, पण एवढ्याशा पोरावर राग काढून त्याचा थोडा मर्दांकीपणा सिद्ध होणार होता. लहान होते ना संभाजीराजे. औरंगजेबाला समजलं की आपण माणुसकीत बोललेलं बरं. औरंगजेब म्हणते, तो फिर शंभू, कैसा लगा तुम्हें हमारा यह आगरा? यहाँ की ऊंची ऊंची इमारतें, लंबे चौड़े रास्ते, बड़े बड़े बागायते, कैसा लगा तुम्हें हमारा यह आगरा? संभाजीराजे म्हणतात, आता रामसिंगाने हळू संभाजीराजांचा हात दाबला होता आणि नजरेनं खुणावलं होतं की संभाजीराजे थोडं मऊ शब्दात उत्तर द्या, कारण तुमच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावरती आहे. संभाजीराजांनी नजरेनं होकार दिला होता. म्हणून संभाजीराजे हळूच म्हणतात, अच्छे है. औरंगजेब म्हणतो, अच्छा है हमारा आगरा, तो रहोगे आगरे में, यहाँ के रस्मो रिवाज सीखोगे तो चैन मिलेगा, ऐशो आराम मिलेगा, खुशी का सौदागर बना देंगे हम तुम्हें, रहोगे यहाँ? संभाजीराजे म्हणतात, जी नहीं हुजूर. बोले क्यों क्यों क्यों? संभाजीराजे म्हणतात, जिथं माझ्या जिजाऊ आईसाहेबाचे पाय मला दिसत नाहीत, ती जागा, तो मुलूक, ते शहर मला कवडी मोलाचे. औरंगजेब म्हणतो, सोच लो फर्जन, सब कुछ मिलेगा तुम्हें, सब कुछ देखने को मिलेगा, दिल्ली, काश्मीर, हिमालय, सब देखने को मिलेगा. संभाजीराजे म्हणतात, माफी असावी हुजूर,
पण जगामध्ये सगळ्यात सुंदर शिवाजी या नावापेक्षा पलीकडे काहीच नाही. हिमालय नाही का तुमचा ताजमहालही नाही. मग औरंगजेब संभाजीराजाला एक कट्यार भेट देतो आणि रामसिंग संभाजीराजाला घेऊन निघून येतो. भजन घेता काय असं वाटतं थोडस पाणी वगैरे पिता. श्रीराम एक मिनिट भजन घेऊ पुढच्या कथेकडे. ओम नमः शिवाय. 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 ओम नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय विद्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओ जटाटवीकलज्जलप्रभाविभावितस्थले कलेवलं कलं पिताम्बुजङ्गतुण्डमालिकाम्. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ओम 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 नमः शिवाय. हरि ओम शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. 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 हरि ओम नमः शिवाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज महाराज की जय. नमः पार्वती पते. हर हर महादेव. काही लोक भांडणं लावून द्यायचे कामं करत असतात की नाही. भांडणं लावून द्यायचे कामं करतात ना. तसं दरबार संपल्यानंतर चौथ्या दिवशी म्हणजे 12 मेला दरबार झाला. 13, 14, 15, 16 मेच्या रात्रीला 3 जण औरंगजेबाकडे गेले. जसवंत सिंह, जहारा बेगम आणि वजीर जाफर खान. हे औरंगजेबाला म्हणतात, आलमपणा तो शिवा आग्र्याच्या दरबारात असा राहिला, इतना बेअदब रहकर भी अभी तक आग्रे में जिंदा क्यों है. तो असा राहूनही जर तुम्ही त्याला माफ करसाल तर मग सल्तनत कशी चालेल. औरंगजेबाने या सगळ्यांनी औरंगजेबाच्या संयमावर एकदम हल्ला केला. औरंगजेबाचा संयम ढासळला. म्हणजे त्याला औरंगजेब धूर्त होता.
औरंगजेबाने लगेच शिवाजी महाराजांची सजा फरमावली की शिवाजी को सजाए मौत दी जाए, आणि त्याच्याकरता शिवाजी महाराजांना रणंदाज खानाच्या स्वाधीन देऊन ठार मारण्याचं औरंगजेबाने ठरवलं. आता ऐका, शिवाजी महाराज औरंगजेब शिवाजी महाराजांना रणंदाज खानाच्या स्वाधीन देऊन ठार करणार ही बातमी ज्या वेळेला रामसिंगाला कळाली त्यावेळेला रामसिंग एकदम खळबळून उठला. रामसिंग म्हणायला लागला, शिवाजी राजाच्या केसालाही धक्का लागलेला मला सहन होणार नाही, कारण शिवाजी महाराज आग्र्यामध्ये आले ते माझ्या वडिलाच्या वचना. 2 मिनिटं मला थोडं सांगायचं आहे समजून. त्यावेळेला रामसिंग म्हणतो की शिवाजी राजाच्या केसालाही धक्का लागलेला मला सहन होणार नाही, कारण शिवाजी महाराज आग्र्यामध्ये आले ते माझ्या वडिलाच्या शब्दावर विश्वास ठेवून आले, आणि आज जर औरंगजेबाने त्यांना मारला तर माझ्या वडिलाच्या वचनाचं काय होईल. तसाच हा रामसिंग सरळ मीर बक्षी मोहम्मद अमीन खानाच्या घरी गेला. मीर बक्षी मोहम्मद अमीन खानाच्या घरी का गेला, कारण अमीन खान हा दरबारातील मोठा व्यक्ती होता जरा, आणि अमीन खानाचं आणि मिर्झा राजा जयसिंहाचं जरा चांगलं होतं, प्रेमाचे संबंध होते, म्हणून हा रामसिंग मीर बक्षी मोहम्मद अमीन खानाच्या घरी गेला आणि अमीन खानाला सांगितलं की अमीन खान साहेब, आमच्या कानावर अशी बातमी आली की औरंगजेब बादशाह शिवाजी महाराजांना रणंदाज खानाच्या स्वाधीन देऊन ठार करणार आहे, तेव्हा तुम्ही माझ्या वतीनं शिवाजी महाराजांचा प्राण वाचवण्यासाठी औरंगजेबाशी जरा 2 शब्द बोला, आणि तुमचंही म्हणणं जर मग औरंगजेबाने ऐकलं नाही, म्हणजे बादशहानं ऐकलं नाही, तर मग त्यांना या रामसिंगाचा निरूप सांगा की शिवाजीला ठार करण्यापूर्वी पहिल्यांदा मला माझ्या कुटुंबियांसह ठार करा आणि मग शिवाजी राजाला मारा, पण जोपर्यंत रामसिंग जिवंत आहे तोपर्यंत शिवाजी राजाच्या केसालाही हात लावाल तर याद राखा, कारण राजपूत जगतो ते वचनासाठी प्राणासाठी नाही. प्राण जाए पर वचन ना जाए, ये राजपूतों का परम तत् सब जानते हैं, तुम जानते हैं और बादशाह सलाबत भी जानते हैं. आणि मग हाच निरोप मीर बक्षी मोहम्मद अमीन खानाने औरंगजेबाला सांगितला. औरंगजेबाने विचार केला, आता जर आपण शिवाजी राजाला मारलं तर संपूर्ण राजपूत परिवार, राजपूत समाज हा बगावतीला उतरेल. औरंगजेब काही कोणाला भेट नव्हता, पण बातमी अशी होती त्यावेळेला की इराणचा शहा हिंदुस्थानवर स्वारी करणार होता. औरंगजेबाने वाटलं आता जर आपण शिवाजी राजाला मारलं तर संपूर्ण राजपूत समाज बगावतीला उतरेल आणि तो इराणच्या शहाला जाऊन मिळेल आणि मग आपली मोगल सल्तनत धोक्यामध्ये येईल. म्हणून तुर्तास आता शिवाजीला न मारता त्याला फक्त कैदेमध्ये ठेवणं चांगलं आहे. म्हणून औरंगजेबाने शिवाजी महाराजांना म्हणजे पौलाद खानाला, त्याच्या पौलाद खानाला सांगितलं की तू फौज घेऊन जा आणि शिवाजी राजाला कैद कर. कैद कर म्हणजे नजर कैद कर. आणि मग हा पौलाद खान 5000 फौज घेऊन निघाला शिवाजी महाराजांना कैद करण्यासाठी. तोफा बंदुकांची गर्दी झाली, सैनिक पुढे सरकू लागले. शिवाजी महाराजांना पाहिलं की आपण कैदेमध्ये आता पडलो, सौफेर फौजेचा वेढा पडला. शिवाजी महाराजांना कळालं की आता शेवटी औरंगजेबाची मगर मिठी पडली. शेवटी औरंगजेबाने घात केला, औरंगजेबाची मगर मिठी आता पडली. आता काय करावं. शिवाजी महाराज विचार करू लागले, 500 कोसावर आपलं स्वराज्य, आपली आई, स्वराज्यातली माणसं आपल्या आतुरतेने वाट पाहत असतील. आता आपण कसं करावं, काय करावं. शिवाजी महाराज कैद झाले ही बातमी स्वराज्यामध्ये कळाली. अरे जिजाऊ आई साहेब तर आई जगदंबे पुढे बसली आणि आई जगदंबेला म्हणायची, आई जगदंबा तू सांभाळ ग माझ्या राजाला, वेळोवेळी तूच सांभाळलं ना, आता ही माझ्या लेकाला तू सांभाळ ग आई जगदंबा, तूच सांभाळ, तूच सांभाळ. आता काही माझ्या राजाला सुखरूप या औरंगजेबाने कैदेमध्ये कोंडलेला आहे, माझ्या लेकाला सोडण्याकरता तूच धावून जा, तूच धावून जा. आणि खरोखर आई जगदंबा धावून आली. आई जगदंबा धावून आली. आणि ऐका, आई जगदंबा धावून आली आणि शिवरायांना अचानक सकाळी सकाळी एक स्वप्न पडलं. जणू काही तुळजाभवानीने शिवरायांना मार्ग दाखवला. आई जगदंबेने जणू काही शिवरायांना मार्ग दाखवला. यांना कळालं की जणू काही आई जगदंबेनं मार्ग दाखवला. शिवरायांना कळालं की फार वर्षापूर्वी यमुनेच्या काठी वसुदेव बंदिवान होते आणि वसुदेवाच्या पोटी वासुदेवाचा जन्म झाला. टोपलीमध्ये बसून देवानं यमुना पार केली. कंस मारणार होता ना, टोपलीमध्ये बसून देवाने, थोडं लक्ष द्या, टोपलीमध्ये बसून देवाने यमुना पार केली. इथं शिवाजी महाराजांना मार्ग सापडला. पण शिवाजी महाराजांना असं वाटलं की आपण तर पळून जाऊ, पण आपण गेल्यानंतर हा औरंगजेब आपल्या माणसांना हाल करून मारेल. आपण जाण्याच्या अगोदर आपल्या माणसांना सुखरूप बाहेर काढलं पाहिजे. म्हणून
म्हणून शिवाजी महाराजांनी काय केलं, आपल्या मावळ्यांना सांगितलं की तुम्ही महाराष्ट्राकडे निघून जा. पण खरं सांगा, मावळे जाणार काय हो शिवरायांना दुःखामध्ये सोडून? जाणार नव्हते. शिवरायांनी त्यांची समजूत घातली, त्यांना समजून सांगितलं की तुम्ही ऐका, माझ्या म्हटलं ऐका, आई जगदंबेच्या कृपेने मी सुखरूप येईल, पण तुम्ही मागे राहता कामा नये, तुम्ही जा. आपण कैदेमध्ये थांबलं पण मावळ्यांना सुखरूप बाहेर काढलं. मला सांगा, मावळे तयार झाले पण औरंगजेब तयार होईल का त्यांना जाऊ द्यायला? मग शिवाजी महाराजांनी काय केलं, आपल्या मावळ्यांबरोबर खोटं भांडण केलं आणि फौलाद खानाच्या मार्फत औरंगजेबाला एक अर्ज पाठवला की या माझ्या लोकांना माझी नोकरी नको आहे, यांना महाराष्ट्रामध्ये जाण्याचे परवाने तुम्ही तेवढे द्या. औरंगजेबाने लगेच परवाने देऊन टाकले. का? औरंगजेबाला वाटलं बरं झालं याची माणसं गेली की हा एकटा राहिला की याला मारायला आपल्याला मोकळं होईल. लगेच परवाने देऊन टाकले. म्हणजे महाराजांचं पहिलं काम झालं कोणतं? थोडं लक्ष द्या. पहिलं काम झालं कोणतं? मावळे सुखरूप बाहेर काढण्याचं. आता दुसरं काम राहिलं होतं. दुसरं कोणतं? शिवाजी महाराजांसाठी रामसिंग स्वतःचा जामीन अर्ज रामसिंगाने लिहून दिला होता की बा शिवाजी महाराज आग्र्यातून पळून जाणार नाहीत असा रामसिंगाने स्वतःचा जामीन अर्ज लिहून दिला होता. शिवाजी महाराजांनी रामसिंगाचा जामीन अर्ज मागे घ्यायला लावला. कारण शिवराय तसे जर न सांगता गेले असते तर औरंगजेब रामसिंग जामीन असल्यामुळे रामसिंगाला औरंगजेबाने ठार केलं असतं. आणि शिवराय रामसिंगाला भाऊ मानत होते आणि भावाला कधी शिवराय दगा देत नव्हते. म्हणून शिवरायांनी रामसिंगाला जामीन अर्ज मागे घ्यायला लावला. दुसरं काम झालं. तिसरं काम राहिलं कोणतं? शिवरायांना वाटलं आपण कैदेतून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्राची आपल्याला दिशा कशी कळेल की आपल्याला कोण्या दिशेला जायचं आहे, म्हणून ही जबाबदारी संभाजी राजांवरती दिली. कारण हे काम संभाजी राजे करू शकत नव्हते. का करू शकत नव्हते? का? त्याचं कारण आहे का? त्याचं कारण असं आहे की शिवाजी राजांना कैद होती आणि संभाजी राजांना कैद नव्हती. औरंगजेबाला वाटलं एवढासा मुलगा आता काय करेल हा, म्हणून संभाजी राजाला कैद नव्हती. संभाजी राजे एक दिवस बाहेर कुंभारवाड्यामध्ये फिरण्याकरता गेले. कुंभारवाड्यामध्ये फिरण्याकरता गेले. तिथं काळोजी नावाचे कुंभार होते. ते मूळ गाव त्यांचं तुळजापूर, पण तिकडे आग्र्यामध्ये स्थायी झाले होते. संभाजी राजांनी काळोजी नावाच्या कुंभाराची भेट घेतली आणि त्या कुंभाराला सांगितलं की काळोजी काका, आपले महाराज साहेब औरंगजेबाच्या कैदेतून आता सुटून येतील, पळून येतील, त्यावेळेला तुमची मदत पाहिजे, करणार तुम्ही मदत? तो कुंभार म्हणायला लागला, संभाजीराजे या फिरत्या चाकाची शपथ घेऊन सांगतो, काय मदत पाहिजे सांगा, मी लागेल ते मदत करायला तयार आहे. मग संभाजीराजे म्हणतात, तुम्ही जर मदत करायला तयार असाल तर एकच मदत करा, आम्ही सांगू त्या ठिकाणी तुम्ही भट्टी पेटवा. भट्टी अशी पेटवा, दिवसा धूर करायचा आणि रात्री जाळ करायचा. म्हणजे महाराज साहेब जर दिवसा बाहेर आले तर धुळाच्या दिशेने येतील आणि रात्री बाहेर आले तर जाळाच्या दिशेने येतील. कारण दिवसा धूर करून उपयोग नाही, रात्री आपल्या दिवसा जाळ करून उपयोग नाही आणि रात्री धूर करून उपयोग नाही. म्हणून दिवसा धूर करायचा आणि रात्री जाळ करायचा. एका विशिष्ट ठिकाणी ते खून सांगितले. आणि हे सगळं नियोजन करून संभाजीराजे महाराजांकडे आले. महाराजांना सांगितलं की महाराज दिशा ठरवली. किती वर्षाच्या पोरानं दिशा ठरवली? 9 वर्षाच्या पोरानं. या कानाची खबर त्या कानाला नव्हती. 9 वर्षाच्या पोरानं हे नियोजन केलं. 9 वर्षाच्या या कानाची खबर त्या कानाला नव्हती. आपल्या घरी पाहुणे येऊ द्या, 15 वर्षाच्या पोराले $500 आणि गिल्लास द्या, शेजारच्या घरून दूध सांगा, अख्ख्या गलीले माजून आणत जाते. अख्ख्या गलीला समजते याच्या घरी पाहुणा आला. संभाजी राजांनी 9 वर्षाच्या पोरानं हे नियोजन केलं. एकूण सगळ्या गोष्टी महाराजांच्या मनाप्रमाणे घडत होत्या. ऐका, सगळ्या गोष्टी महाराजांचे सगळे कामं झाले होते. बघा, पहिलं काम झालं होतं कोणतं? मावळे सुखरूप बाहेर काढण्याचं झालं. दुसरं काम झालं कोणतं? रामसिंगाचा जामीन अर्ज मागे घेतला. तिसरं काम झालं, दिशा ठरवली. सगळ्या गोष्टी महाराजांच्या प्रमाणे घडत होत्या. एक अत्यंत धाडसी आणि दिव्य पराक्रम करून आग्र्यातून पसार होण्याचा बेत शिवाजी महाराजांनी आपल्या मनाशी तयार केला होता. पण खरं सांगू का, हा बेत यशस्वी होणं का न होणं शिवाजी महाराजांच्या म्हणजे जे मागे मावळे राहिले होते ना, त्या प्रत्येकाच्या शौर्यावर, निष्ठेवर बेत बिघडलं. पोट दुखायला लागलं, डोकं दुखायला लागलं. मला वाटते परवा दिवशी लग्न झालं होते नरदेव भाऊ, तुम्हाला दोघांनाही गृहस्थ आश्रमाच्या कोटी कोटी शुभेच्छा. जय शिवराय, जय शिवराय. ऐका, डॉक्टर आले, वैद्य आले, शिवरायांवरती सगळे उपचार झाले.
तब्येतमध्ये काहीच सुधारणा नव्हती. का नव्हती? कारण शिवरायांना काही झालंच नव्हतं. शिवरायांना काही झालंच नव्हतं. हे सगळी औरंगजेबाच्या डोळ्यामध्ये, औरंगजेबाच्या माणसांच्या डोळ्यामध्ये धुलं टाकण्याची एक पद्धत होती आणि पडली. औरंगजेबाच्या माणसांना असं वाटलं की आता शिवाजी राजा काय 2 दिवस जगतो की म्हणजे राहतो की काय, अशी परिस्थिती होती. लगेच फौलाद खानाला, शिवरायांनी फौलाद खानाला सांगितलं की फौलाद खान साहेब, आम्ही काय आता जगणार मरणार, आम्ही इथंच राहणार, आमचं काय आता, पण आम्हाला थोडा पश्चाताप होत आहे. आम्हाला साधू संतांना मेवा मिठाई वाटायची, एवढे औरंगजेबाकडून मेवा मिठाई वाटण्याची परवानगी द्या. औरंगजेबाला वाटलं की खूप पाप केलाय शिवाजी राजानं. लगेच औरंगजेबाने परवानगी दिली मेवा मिठाई वाटण्याची. मग काय नेहमीप्रमाणे मिठाईचे पेटारे येत होते, मिठाईचे पेटारे जात होते, मिठाईचे पेटारे येत होते, पेटारे जात होते. गंमत आहे का? प्रत्येक पेटारा फौलाद खानाकडून तपासला जात होता. प्रत्येक पेटारा, या पेटाऱ्यात काय आहे. शिवरायांनी मानसशास्त्राचा अभ्यास केला होता. एखादी गोष्ट 30 बार झाली की माणसाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही राहत. हा मानसशास्त्राचा अभ्यास आहे. शिवरायांनी याचाच अभ्यास केला होता की पेटारे काही दिवसच तपासले जाणार. प्रत्येक पेटारा सुरुवातला तपासला जायचं, काय आहे काय आहे. पण त्या पहारेकऱ्यांना नंतर 100% विश्वास झाला की याच्यामध्ये मेवा मिठाईला सोडून काहीच नाही. आणि नेहमीप्रमाणे एकदा मिठाईचे पेटारे आतमध्ये आले. श्रावण वद्य अष्टमी 13 ऑगस्ट, पुढे आली बारस, तेरस, द्वादशी उजाडली. आणि द्वादशीच्या दिवशी महाराज नेहमीप्रमाणे पलंगावर पहुडलेले होते. मिठाईचे पेटारे आतमध्ये आले, त्याच्यामध्ये 2 पेटारे रिकामे होते. आता काही इतिहासकारांचं म्हणणं आहे पेटाऱ्यांना खांदा देऊन गेले होते आणि काहीचं म्हणणं आहे पेटाऱ्यामध्ये बसून गेले होते. आपण फक्त पळाले एवढं गृहीत धरा. महाराज सुखरूप सुटले. नेहमीप्रमाणे मिठाईचे पेटारे आतमध्ये आले, त्याच्यामध्ये 2 पेटारे रिकामे होते. महाराज पलंगावर पहुडले होते. महाराज पटकन उठून एका पेटाऱ्यामध्ये बसले. हिरोजी फर्जन पटकन त्या पलंगावर झोपला आणि मदारी मेहतर त्यांचे पाय चेपून राहिला. हमालांनी ते पेटारे उचलले, कर्र आवाज करत पेटारे बाहेर पडले. पेटारे बाहेर पडले. प्रत्येक मावळ्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. का? स्वराज्याची जोखीम त्यांच्या खांद्यावर होती. जर चुकून जर पेटारे तपासल्या गेले तर मग जेव्हा मुख्य दरवाजाजवळ पेटारे गेले त्यावेळेला पहारेकऱ्यांनी आवाज दिला, ए रुक जाओ. आता मात्र प्रत्येक मावळ्याची छाती धडधडू लागली की या पेटाऱ्यामध्ये काय असेल काय असेल. प्रत्येक मावळ्याची छाती धडधडू लागली. फौलाद खानाने विचारलं क्या है इसमें. मावळे म्हणतात हुजूर मिठाई आहे हुजूर. खोल के दिखाओ. पहिला पेटारा उघडून पाहिला, त्याच्यामध्ये मिठाई होती. दुसऱ्या पेटाऱ्यामध्ये मिठाई होती. फौलाद खानाने विचारलं ओ भी खोल के दिखाओ. त्याच्यामध्ये महाराज होते. फौलाद खान म्हणायला लागले क्या उसमें भी मिठाई है. जी हुजूर उसमें भी मिठाई है. तो फिर जाने दो. आणि खरोखर आश्चर्य झालं. आई जगदंबेच्या कृपेने, आई तुळजाभवानीच्या कृपेने खंडोबा, ज्योतिबा, अष्टविनायक, सिद्धिविनायक, सप्तमाता, 11 मारुती सहित सर्व देव एकदम पावले आणि महाराष्ट्राचे स्वातंत्र्य छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुखरूप बाहेर पडले. सुखरूप बाहेर पडले. पुढे गेल्यानंतर महाराज मथुरेच्या दिशेने निघून गेले. इकडे शिवाजी महाराज बनून हिरोजी फर्जन हा महाराजांच्या जागी झोपला होता. महाराजांच्या जागी झोपला होता. मदारी मेहतर त्याचे पाय चेपून राहिला होता. आता गंमत अशी झाली, तासामागून तास लोटले, सूर्यास्त झाला, अंधकार झाला आणि ही वेळ योग्य आहे असे पाहून हिरोजी फर्जंद उठला. त्याने पटकन महाराजांचे कपडे बदलले आणि मदारी मेहतरनं तोपर्यंत काय केलं, त्या पलंगावरील उस्ते आणि लोड याला बिलकुल माणूस झोपल्यासारखा आकार दिला. याला बिलकुल माणूस झोपल्यासारखा आकार दिला आणि मग हे दोघेही तिथून बाहेर पडले. पहारेकऱ्यांनी अळवलं, ए रुक जाओ कहा जा रहे हो. हा मदारी मेहतर म्हणते ओ राजे जी के शिवाजी राजे के सर में दर्द है तो उन्हें दवा लेने के लिए जा रहे हैं. पहारेकरी म्हणतात जल्दी आना. मदारी मेहतर म्हणते देखिए शिवाजी राजे के सिर में 2 दिन हो गए, सिर में दर्द है, 2 दिन से उन्हें आंख नहीं लगी, लेकिन अभी अभी उनको नींद लगी है तो उन्हें जगाना मत. पहारेकरी म्हणतात भैया हम क्यों जगाएंगे, हम तो दूर से ही देखते रह जाएंगे. है क्या है क्या है, लेकिन तुम जल्दी आना. मदारी मेहतर म्हणते हम तो यू गए और यू आए. हे गेले ते गेलेच, परत आलेच नाही. रात्र झाली, मध्यरात्र झाली. हजारो सैनिक पहारा देत होते. कोणावर?
उस्त्यान लोळवर. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आतमध्ये काहीच हालचाल दिसेना. ती बातमी पहारेकरांनी फौलाद खानाला सांगितली. फौलाद खान आतमध्ये येऊन पाहते, आतमध्ये कोणीच नाही, पण पलंगावर मात्र शिवाजी राजा झोपलेला आहे. हे पाहून त्याच्या जीवात जीव आला. त्याने जवळ जाऊन महाराजांना जागी करण्याचा प्रयत्न केला, काहीच हालचाल दिसेना. त्याला वाटलं शिवाजी राजा मेला की काय. शिवाजी राजा माझी तब्येत बिघडली, फायदा तुमचा झाला की काय म्हणून त्याने असे पलंगावरील उस्ते आणि लोड दूर करून पाहिलं, आणि पाहतो तर काय, फौलाद खान पाहतो तर काय, उस्ते आणि लोड ठेवलेल्या. उस्ते आणि लोड पाहून फौलाद खानाची भयंकर तारांबळ उडाली. शिवाजी राजा कसा पळाला, जमिनीतून गेला का आकाशात उडाला, तो भयंकर भ्रमिष्ट झाला. ती बातमी त्याने रामसिंगाला सांगितली, वजीर जाफर खानाला सांगितली. मग वजीर जाफर खान, फौलाद खान आणि रामसिंग हे तिघही औरंगजेबाच्या समोर गेले आणि असे खाली माना घालून उभे राहिले. औरंगजेबाने विचारलं क्या हुआ. औरंगजेबाला समजलं काहीतरी घोटाळा झालेला आहे. ज्या अर्थी खाली माना घालून उभे त्या अर्थी काहीतरी घोटाळा झालेला आहे. औरंगजेबाने विचारलं क्या हुआ, तुम ऐसे गुनेगार की तरह मुंह लटकाए क्यों खड़े हो, क्या हुआ. रामसिंग फौलाद खान म्हणतो आलमपणा हो क्या हुआ, ओ शिवा मर गया क्या. नहीं आलमपणा ओ शिवाजी भाग गया. शिवाजी भाग गया म्हटल्यानंतर औरंगजेबाच्या अंगाचा असा तीळपापड झाला. औरंगजेबाला कळेना काय करावं. औरंगजेब म्हणतो शिवा भोसला भाग गया कब और कैसे. शिवा भोसला भाग गया लेकिन उसके आदमी तो पीछे रह गए होगे, उसके आदमी तो पीछे हो गए. फौलाद खान म्हणतो माफ करना हुजूर, आप ही की दी हुई है परवाने लेकर उसके आदमी कब के दक्कन रवाना हो चुके हैं. औरंगजेब म्हणतो एक आदमी तो रहा होगा, एक आदमी एक. फौलाद खान म्हणतो हुजूर आदमी तो दूर की बात है, शिवा ने झाड़ू तक नहीं छोड़ा, सब गायब है. औरंगजेब म्हणतो शिवा के सबसे पीछे जाने वाले आदमी ने क्या कहा था. बोले वो दो आदमी गए थे और वो कह रहे थे कि शिवाजी राजे के सिर में दर्द है तो उन्हें जगाना मत, अभी उनके आंख लगी है. औरंगजेबाने डोक्याला हात लावला. औरंगजेब म्हणते अभी मूर्खो, जब किसी के सर में दर्द होता है तो क्या कभी उसे नींद आ सकती है. तुम्हारे समझ में नहीं आया. शिवा को पकड़ो, मुझे शिवा चाहिए, जिंदा या मुर्दा. तेवढ्यामध्ये एक सैनिक येते. तो म्हणते हुजूर हमारे सिपाहियों ने शिवा को देखा है. औरंगजेबाला आनंद होते. बोले कहा. मी थोडं लक्ष देण्याकरता गाव चेंज करतो म्हणजे तुमच्या लक्ष देण्याकरता. बोले हमारे सिपाहियों ने शिवा को देखा है. बोले कहा. बोले अकोला की तरफ जाते हुए देखा है. 5 मिनिटांना औरंगजेब म्हणते शाबास. 5 मिनिटांना दुसरा सैनिक येते. तो म्हणते हुजूर हमारे सिपाहियों ने शिवा को पकड़ लिया. बोले कहा. बोले मुक्ताई नगर की तरफ. औरंगजेब डोक्याला हात लावते. औरंगजेब म्हणते शिवा ने साबित कर दिया हम मूर्खों के बादशाह है. औरंगजेबाच्या कैदेतून त्याचा बापही सुटला नाही, त्याच्या भावालाही त्यानं सोडलं नाही. पण हा महाराष्ट्राचा शेर छत्रपती शिवाजी महाराज दिवसा ढवळ्या आळ औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन सुखरूप बाहेर आला, एकाही मावळ्याचं बलिदान न देता. आणि लहानशा संभाजी राजाला घेऊन सुखरूप बाहेर सुटला. विचार करा की शिवाजी महाराज कसे असतील, काय बुद्धिमत्ता असेल आणि काय चातुर्य असेल. हे सगळं शक्य झालं शिवरायांना. हे सगळं शक्य झालं फक्त आणि फक्त आई जगदंबेच्या कृपेने. ज्या आई जगदंबेच्या कृपेने हे शक्य झालं त्या आई जगदंबेचं एक भजन घेऊ आणि आजच्या कथेला पूर्णविराम देऊ. पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. प्रकाश दिव्या मशालीचा
ज्योत झळकली आई ग या चिठीची काजळ काढी रसली पर दुःखाची आस जीवाला छळती आई ग हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा आई जगदंबा माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की नम पार्वती पतये हर हर महादेव धर्म की जय हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो विश्व का कल्याण हो गो माता की रक्षा हो जय श्री उद्या कथा ठरलेल्या वेळामध्ये सुरुवात होईल आणि उद्याची कथा आपण 3:30 ला सुरुवात करायची 3:30 वाजता सर्वांनी या आणि उद्या कथा 5:30 ला पूर्ण विराम घेईल कारण शेवटून अर्धा तास आपल्याला ग्रंथपूजनाला सुद्धा द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हरिपाठ असते उद्या येत असताना प्रत्येकाने ताट सोबत आणायचं आहे ग्रंथपूजनासाठी आणि उद्या आपल्याला छत्रपतींची आरती घ्यायची आहे त्यामुळे आपण ताट आणा ग्रंथपूजनाचं सामान आणा आणि नंतर आरती घेऊ ग्रंथपूजन घेऊ आणि याला पूर्ण विराम देऊ उद्याचे येणारे प्रसंग जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा आहे रामजी पांगेरा नावाचा अद्भुत मावळा होता रामजी पांगेरा अद्भुत मावळा छत्रपती संभाजी महाराज चरित्र आणि शिवरायांचा राज्याभिषेकावरती आपण कथेला पूर्ण विराम देऊ उद्या ठीक येत असताना सर्वांना आणा आणि जे हे सप्ताह चालू आहे यामध्ये आपल्याला जे योगदान देता येईल त्या पद्धतीनं आई जगदंबेची सेवा करण्याचा प्रयत्न करा जय शिवराय